च्या या 150व्या ज्ञानसत्रामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज या व्याख्यानमालेचं 5वं पुष्प इथे गुंफलं जाणार आहे. तर आजचे आपले वक्ते श्री मुकुंद फडके यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांचे वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे स्वागत करतो मी. आजचं जे व्याख्यान आहे ते अत्यंत महत्त्वाच्या आणि महत्त्वाच्या विषयावर सर आपल्याला देणार आहेत. तत्पूर्वी म्हणजे व्याख्यान सुरू करण्यापूर्वी मी आजचे आपले वक्ते त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. मुकुंद फडके सर यांचं BCom MBA MA LLB असं शिक्षण झालेलं आहे. सर निवृत्त पत्रकार व संपादक असून त्यांना 40 वर्षांचा दीर्घ पत्रकारितेचा अनुभव आहे. सरांनी पत्रकारितेची सुरुवात दैनिक महाराष्ट्र मित्र सातारा इथून केलेली आहे. त्यानंतर दैनिक ऐक्य, तरुण भारत मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. दैनिक लोकमत, पुढारी, सकाळ, प्रभात अशा विविध ठिकाणी त्यांनी संपादक, कार्यकारी संपादक, व्यावसायिक संपादक म्हणूनही काम केलेले आहे. आजपर्यंत सरांचे विविध दैनिकांमध्ये 1000 पेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झालेले आहेत. सरांनी सिनेमा डायरी नावाच्या मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद देखील केलेला आहे. उद्यमिता विकास केंद्र इथे सर नियमित प्राध्यापक म्हणून कार्यरत असून तिथे ते कर विषयक अभ्यासक्रम चालवतात. सध्या सर साताऱ्यातील GST सुविधा केंद्रामध्ये कर सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच KBP MBA कॉलेज, तसेच YSPM कॉलेज सातारा आणि कायदा महाविद्यालय इथे ते मानद व्याख्याता म्हणूनही कार्यरत आहेत. अशा अनुभवी व्यक्तिमत्वाचं व्याख्यान आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तसेच वसंत व्याख्यानमालेसाठी चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PNG गाडगे अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगे ज्वेलर्स, पितांबरी प्रोडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमेनोरा, PNG एक्सक्लुसिव्ह यांनी सहकार्य केलेले आहे. त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. सर आज आपल्याला विवाह समुपदेशन ची गरज या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला आरंभ करावा. By data and innovation, the future of media is unfolding before our eyes. Welcome to the frontier of storytelling where artificial intelligence meets journalism. Introducing our AI in Media course, a groundbreaking program designed to equip you with the skills to harness the power of AI in the ever-evolving landscape of media. Led by industry pioneers and AI experts, you'll explore the limitless possibilities of AI in media, from predictive analytics to personalized content delivery. From optimizing newsroom workflows to enhancing audience engagement, our course offers a comprehensive immersion into the transformative potential of AI. But it's not just about mastering technology, it's about understanding its impact on society, ethics, and the future of journalism. Are you ready to revolutionize the way we consume and create media? Enroll now in our AI in Media course and embark on a journey where innovation knows no bounds. Unravel the timeless wisdom of the Bhagavad Gita with our certificate course on Gita Rahasya. Dive deep into the essence of the Gita's philosophy and unlock the secrets of life, duty, and spirituality. Guided by the profound insights of Lokmanya Bal Gangadhar Tilak's Gita Rahasya, this course bridges the ancient
Join us on this transformative journey to understand the Gita not just as a scripture, but as a practical guide for navigating life's challenges with wisdom and grace. Embrace the eternal wisdom of the Gita with our certificate course on Gita Rahasya. Enroll today to begin your journey of self-discovery and enlightenment. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो की 150 वर्ष जी व्याख्यानमाला सुरू आहे त्या व्याख्यानमालेचे एक पुष्प गुंफण्यासाठी मला संधी दिली. कारण जो 150 वर्ष चालू असणारा ज्ञान यज्ञ आहे त्याच्यामध्ये एक वेगळ्या विचाराची आहुती मांडण्याची आहुती घालण्याची संधी मला आयोजकांनी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. सर्वात महत्त्वाचा जो विषय आता केळकरांनी सांगितलं की जो विषय मला दिलेला आहे तो निश्चितच ज्वलंत आहे, आधुनिक आहे आणि ज्या प्रकारे सतत चर्चा होणारा विषय, घराघरात चर्चा होणारा विषय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा समृद्धीतून निर्माण झालेला आहे. आता समृद्धीतून निर्माण झालेला विषयाचा अर्थ काय तुमच्या लक्षात येईल की जनरली पूर्वी एकेकाळी काय असायचं की गरिबी आहे, टंचाई परिस्थिती आहे, पैसे नाही, तेव्हा समस्या निर्माण व्हायच्या. आता प्रश्न असा आहे की समृद्धी आहे सगळीकडे तरी सुद्धा समस्या निर्माण झाल्या आणि विवाह ही समृद्धीतून निर्माण झालेली समस्या आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ज्या प्रकारे आपण सध्या बघतोय समृद्धीतनं अनेक समस्या निर्माण होतात. त्यामध्ये केंद्रीकरण एक आहे. सगळ्यांना पुण्यातला नवरा हवा, केंद्रीकरण. सगळ्यांना मुंबईतला नको, नाशिक नको, पुणे सातारा सांगली नको, आम्हाला पुण्यातला नवरा हवा, कारण केंद्रीकरण झालेलं आहे. कोरोना कालावधीमध्ये आपण बघितलं की ज्या प्रकारे स्थलांतर झालं कामगारांचं. मी साताराचा आहे. एकट्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना कालावधीमध्ये 2020 साली 8.5 लाख कामगार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं परत सातारा जिल्ह्यात आले. एवढी लोक बाहेर होती. त्या पाठोपाठ सांगली कोल्हापूरची होती. सगळी लोक पुणे मुंबई या ठिकाणी जातात. या समृद्धीतून निर्माण झालेल्या समस्या आणि त्याच्यातूनच विवाह ही समस्या आहे. नीट जर आपण बघितलं तर अल्प उत्पन्न गट असणारा जो समाज आहे, अल्प उत्पन्न गट असणारा समाज असेल, काही प्रमाणात अशिक्षित समाज असेल, काही प्रमाणात किरकोळ नोकरी करणारा समाज असेल, त्या समाजामध्ये आपल्याला कुठंही लग्नाचा विषय दिसत नाही की लग्न ठरणं, लग्न टिकणं किंवा लग्न मोडणं ह्या समस्या तुम्हाला आता समृद्धीतून निर्माण झालेल्या समस्या दिसतात. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट इथं आहे की आपल्याला वाटतं की पैसे मिळाले की आपल्या सगळ्या समस्या संपतात. तसं नाही. जास्त पैशामुळे लग्नाची समस्या उलट जास्त जटिल झाली, जास्त निर्माण झाली. माझ्याकडे जो विषय आज मी मांडणार आहे त्या विषयामध्ये तोच विषय की समुपदेशनाची गरज का. आता तुम्ही म्हणाल लोकांनी पैसे कमवायचे नाहीत का? कमवायला पाहिजे, समृद्ध व्हायलाच पाहिजे, प्रत्येकानं समृद्ध व्हायलाच पाहिजे. स्टेटस सिम्बॉल सुद्धा बदलत चालले. आज आपले स्टेटस सिम्बॉल सुद्धा बदललेत. एकेकाळी आमच्या लहानपणी तरी आम्ही जर कोणाकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला गुळाचा चहा दिला म्हणजे आमची कुजबूज असायची, अरे गरीब आहेत बघा गुळाचा चहा दिला. आता आपण स्टेटस म्हणून गुळाचा चहा पितो. हा फरक झालेला आहे. बरोबर. काही वेळेला चुलीवरचं एखाद्या घरात चूल असेल तरी सुद्धा तो गरीब आहे हा शिक्का आम्ही तेव्हा मारायचो. तेव्हा आमच्या घरात स्टोव्ह किंवा गॅस असायचा. आता चुलीवरच आपण खातो. चुलीवरचं घर बाहेर जाऊन आपण चुलीवरच खातो. हे स्टेटस सिम्बॉल बदलत चाललेत कारण त्याला ही समृद्धीच कारणीभूत आहे. ज्या प्रकारे समृद्धी मोठ्या मोठ्या प्रमाणात पैसा निर्माण करते, अनेक रिसोर्सेस निर्माण करते, त्याच्यातच ह्या गोष्टी तयार होतात. समृद्धीच्या पाठोपाठ तुम्हाला अपेक्षा तयार होतात. अपेक्षा निर्माण झाल्या त्या अपेक्षा जर तुम्हाला पॅरलल नसतील, तुम्हाला मान्य करणाऱ्या नसतील तर हा एक विषय तयार होतो. मग आपल्याकडं पदरी पडलं पवित्र झालं ही म्हण आता पूर्वी असायची लग्नाच्या बाबतीत की पदरी पडलं तर पवित्र झालं, ते आता नाही. आता मला पाहिजे तेच, मला असंच पदरी पडेल जे मला मान्य पडेल. ह्या प्रकारे सगळ्यांचं झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मी फक्त आता जे नंतर बोलणार आहे ते फक्त वधूवरांसाबत नाही, हे फक्त वधू नाही. आता सुद्धा सगळ्यांच्या डोक्यात काय होतं, लग्नाच्या बाबतीत बोलत असताना फक्त मुलींचा विचार आपण करतो असं दिसतं अनेक वेळा. मुलींच्या अपेक्षा वाढल्यात, तसं नाही. लग्न मुलगी मुलाशीच करते, म्हणजे मुलाच्या पण काहीतरी अपेक्षा असतात. अजूनही भारतामध्ये सेम सेक्सला परवानगी नाहीये लग्नाला, लक्षात घ्या. त्यामुळे जरी बघितलं आपण तर मुलगी मुलाशीच लग्न करणार आहे, मुलगा मुलाशीच लग्न करणार, मुलीशी लग्न करणार आहे, तर दोघांच्या अपेक्षा सुद्धा बघाव्या लागतात. तर जेव्हा हा विषय आपल्याला पुढे घ्यायचा आहे त्यापूर्वी मी तुम्हाला एक 2-3 घटना खऱ्या सांगणार आहे की ह्या घटना बघता तुमच्या लक्षात येईल की खरंच कशी समुपदेशनाची गरज आहे. आता माहितीसाठी जसं मी पत्रकार असल्यामुळे अनेक वेळा मी नावं बदलतो. तुम्हाला माहिती असेल बातमीमध्ये नाव बदललेलं आहे असं कौशात असतं. मी नावं बदलली आहेत आणि सर्वांच्या आवडीची नावं जी राहुल, अंजली, शाहरुख खान आणि काजलनं लोकप्रिय केलेली नावं. राहुल आणि अंजली नावं आपण घेऊ की राहुल आणि अंजलीचं प्रकरण आहे असं ही 2 नावं आहेत. ते कशा प्रकारे विविध प्रकारच्या गोष्टी घडतात. आता हे पहिलं जे गोष्ट होती, लग्न ठरलं
राहुलचं आणि अंजलीचं लग्न ठरलं. लग्नानंतर भेटीगाठी सुरू झाल्या. एक वेळी ती आली नाही मुलगी. तिनं सांगितलं आपण भेटायचंय या वेळेला ये. तर ती आली नाही. तिनं विचारलं का आली नाही. म्हणतो मी एका महाराजांची भक्त आहे आणि तिथं मी बैठकीला गेले होते तेव्हा मला येता आलं नाही. म्हणतो कुठले महाराज होते. नाव सांगितलं हा ABC महाराज काहीतरी. नाही त्यांच्या महाराजांचं तू करू नकोस. मी ज्या महाराजांचं करतो त्या महाराजांचं कर. त्याने XYZ महाराजांचं नाव घेतलं. ते हे जास्त चांगलं सांगतात ते जास्त चांगलं सांगत नाहीत तू ह्या महाराजांकडे घे. पण ती त्याला म्हणली नाही माझे महाराज जास्त चांगले तुझ्या महाराजांना काही अर्थ नाही. ह्या एका कारणावरनं लग्न मोडलं. लक्षात ठेवा. या एका कारणावरनं केवळ धार्मिक बाबतीत तुमचं मत जुळत नाही म्हणून हे महाराज आता जनरल समाजामध्येच आमचे महाराज चांगले का तुमचे महाराज चांगली स्पर्धा रंगलेलीच आहे. प्रत्येक जण ज्या महाराजाकडे गर्दी जास्त तो महाराज जास्त चांगला ही चाललेलीच आहे. आणि ही स्पर्धा आता विवाहाच्या पातळीवर पण आलेली आहे. ही घडलेली घटना आहे. केवळ तुझे महाराज आणि माझे महाराज वेगळे आहेत आपली मतं जुळणार नाहीत लग्नानंतर काय करायचं या एका कारणावरनं ते लग्न मोडलं. अंजली राहुलचं लग्न झालं नाही. आता हाच विषय असू शकतो आस्तिक आणि नास्तिकचा पण. हा प्रत्येकाची गोष्ट आहे की तुम्ही आस्तिक असणं आणि नास्तिक असणं तुमची प्रत्येकाची एक ओळख आहे किंवा प्रत्येकाची चॉईस आहे. पण तुम्ही आस्तिक आहात किंवा नास्तिक आहात म्हणून सुद्धा लग्न मोडण्याचे प्रकार होतात. अनेक घरात तुम्हाला माहिती कशा प्रकारे काही गोष्टी चालतात. महिन्यातले काही दिवस पाळणं असेल किंवा कर्मकांड असेल किंवा दरवर्षी इकडे जाणं तिकडे जाणं असं असेल देवाच्या गोष्टी करणं असेल ह्या कारणासाठी सुद्धा लग्न होत नाही. झाली तर मोडतात हे पण प्रकार आहेत. एक उदाहरण मी तुम्हाला सांगितले की धार्मिक कारण सुद्धा आता लग्न न जमण्यासाठी जमलं चुकून तर मोडण्यासाठी आता कारणीभूत ठरत चालते. दुसरा एक विषय बघा सिबिल स्कोर. तुम्ही बातमी सगळ्यांनी ऐकली असेल किंवा सिबिल स्कोर त्या मुलाचा चांगला नव्हता म्हणून लग्न ठरलेलं मोडून टाकलं. आता तुम्हाला माहिती आहे सिबिल स्कोर असा असतो की सिबिल स्कोर खरं एकेकाळी परत असं होतं तुलना बघा एकेकाळी कर्ज काढणं हा त्या माणसाची निगेटिव्ह बाजू मानली जायची. आता सिबिल स्कोर तुमचा काय दाखवतो तुम्ही कर्ज किती काढता आणि ते फेडण्याची तुमची क्षमता किती. म्हणजे सिबिल स्कोरवरनं तुम्ही कर्ज काढण्याच्या आणि क्षमतेच्या योग्यतेचे आहात. म्हणजे तुम्ही कर्ज काढलं तर चांगलं हे आधुनिक काळातलं आहे. पण जेव्हा ते लग्न ठरलं तेव्हा तिनं सिबिल स्कोर आता कोणाचाही कोणी काढू शकतो. जर पॅन नंबर पाहिजे घ्यायचा फक्त सिबिल स्कोर तुम्हाला रेडीमेड मिळतात प्रत्येकाचे. तर सिबिल स्कोर त्याचा कमी होता. त्या एका बातमी म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झाली. या एका कारणामुळे ते लग्न मोडलं. आता एकीकडे हा विरोधाभास कसा आहे बघा. त्याचा सिबिल स्कोर कमी आहे याचा अर्थ त्यानं कर्ज घेतलेलं नाही किंवा कर्ज घेतलंय तर फेडलेलं नाहीये. पण दुसरीकडे त्या मुलींची काय अपेक्षा होती की तुझा पगार खूप चांगला पाहिजे. जर एखाद्याचा पगार चांगला असेल तर त्याला कर्ज काढायची गरज काय हा पण विषय दुसरी बाजू ऑटोमॅटिक तशात येते. पण हे विचार न करता केवळ सिबिल स्कोर तुझा कमी आहे म्हणून मी नाकारते मला तो जेव्हा तुझा वाढेल तेव्हा आपण बघू या अर्थाने झाले. ह्या घडलेल्या घटना मी सगळ्या तुम्हाला सांगतो. तिसरी घटना परत राहुल अंजलीचं आपण नाव घेतोय. लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर जेव्हा विषय झाला असा की तू किती दिवस तू एका मॅट्रिमोनियल साईट्स आता सगळे लग्न आता वधूवर सूचक मंडळ ऑनलाईन सगळी जमतात. तू किती वर्ष होतीस त्या मॅट्रिमोनियल साईटवर. ती म्हणले मी 5-6 वर्ष प्रयत्न चालला होता माझा आता 5-6 वर्षांनी लग्न जमलं. त्या एका कारणानं मुलांना म्हटलं तुझं 5 वर्ष लग्न का नाही जमलं काय कारण होती. या एका कारणानं ते लग्न मोडलं. परत की 5 वर्ष तुझं लग्न का झालं नाही. आता तिनं अनेक गोष्टी सांगितल्या माझ्या अपेक्षांची पूर्ती होत नव्हती माझं हे होत नव्हतं ते होत नव्हतं. पण त्याला ते मान्य झालं नाही की तुझं लग्न होत नव्हतं. 5 वर्षानं तुझं लग्न झालंय म्हणजे काहीतरी तुझ्यात दोष आहे. लग्न ठरलंय मला हे मान्य नाही. तर आधी विचारलं नाही जेव्हा तुमच्या गाठीबोटी सुरू होत्या तेव्हा त्यांनी काही विचारलं नाही. नंतर मात्र हा विषय त्यांनी अशा प्रकारे पुढे आणला. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्हाला ह्या सगळ्या हे जर सगळ्या 5 गोष्टी आपण बघितल्या 3-4 तुम्हाला जे किस्से सांगितले खरे घडलेले आहेत सगळीकडे सोल्युशन अवेलेबल आहे. तुम्हाला सगळीकडे सोल्युशन अवेलेबल आहे. त्या पहिल्या राहुल अंजलीच्या केसमध्ये तू तुझ्या बाबांचं कर मी माझ्या बाबांचं करतो. तुला गुरुवारी जायचं बाहेर तू गुरुवारी जा मी शनिवारी जातो. एवढं साधी तडजोड सोपी होती. पण जर दोघांनी आग्रह धरला तू माझ्या बाबांचं करायचं मी तुझ्या बाबांचं करणार नाही त्यामुळे हा सगळा गोळ होतो. प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही सोल्युशन काढू शकतात प्रत्येक ठिकाणी सिबिल स्कोर बाबत सुद्धा तो त्याचं मत मांडू शकला असता की काही गरज नाहीये आपल्याला कर्जाचीच गरज नाही तर माझा सिबिल स्कोर काय कर माझा पगार एवढा आहे की मला कर्ज काढायची गरज नाही सिबिल स्कोर मला कुठे दाखवायचाच नाहीये हे त्यानं सांगितलं असतं तर ते सुद्धा पटलं असतं सहज. पण तसं होत नाही. हे अनेक वेळा मला काय वाटतं ओनली रिजेक्शन कॉजेस ऑफ रिजेक्शन एखादं कारण द्यावं लागतं नकारासाठी त्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात.
आता ह्या सगळ्या गोष्टी हे जे अंजली राहुल आहेत असे सगळ्यांच्या समाजात सगळीकडे आहेत, ते समृद्धीतनं निर्माण झालेले आहेत. हे परत लक्षात घ्या. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला ग्रामीण भागात दिसणार नाहीत. या सगळ्या महानगरामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे किंवा भारतातल्या इतर राज्यामध्ये नोएडा असेल, दिल्ली असेल, हैदराबाद असेल, इथं जे समृद्धी झालेली आहे IT सेक्टर नंतर आणि यानंतर जे मोठे मोठे पगार अनेक गोष्टी आल्या, त्या समृद्धीतनं ह्या अपेक्षा वाढत गेल्या. त्यानंतर मग फक्त रिजेक्शनची कारणं तयार झाली. आता जर ह्या गोष्टी करायच्या नसतील तर समुपदेशन गरजेचं आहे. आता समुपदेशन म्हणजे काय, तर दुर्दैवानं आपण सोशल मीडियाच्या जगामध्ये आहोत. आपल्याला उपदेश भरपूर मिळतो आणि लोक दुर्दैवानं त्या उपदेशाला समुपदेश समजतात. तुम्ही बघा किती आज व्हॉट्सअप काढून बघा, सोशल मीडियाच्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला उपदेश दिला जातो. आणि उपदेश म्हणजे कसा असतो, कोणतरी टाकतं फेसबुकवर, आज मी इडलीचं पीठ करायला घेतलं पण इडल्या काही मऊ होत नाहीत, काय करू. 100 उपदेश येतात. प्रत्येक जण आपापल्या ह्याच्याप्रमाणे सांगते की माझ्या बऱ्याच पोळ्या शिल्लक आहेत, मी काय करू. उपदेश देणाऱ्यांची रांग लागते. पण तो उपदेश आहे तो प्रत्येकाचा अनुभवावर आधारित आहे. प्रत्येक जण आपापल्या गोष्टीनं सांगतो की माझी इडली मी अशी केली होती ती चांगली झाली, दुसऱ्याची वेगळ्या प्रकारे असेल. ज्या प्रकारे तो उपदेश आहे तो अनुभवावर आधारित असतो, तो स्पेसिफिक असतो, तो जलद सोल्युशन देणारा असतो. पण समुपदेशन तसं नसतं. समुपदेशन तुमची मानसिकता तयार करते. अनेक वेळा व्हॉट्सअप विद्यापीठ हे उपदेशांचं विद्यापीठच झालेलं आहे. कशावरही उपदेश देतात, कशावरही लोक उपदेश देतात. प्रत्येक जण तिथं जज बनतो किंवा वकील बनतो. आरोपी बनायला कोणाची तयारी नसते, आपण बघितलेलं आहे. तर प्रत्येक जण जज बनून हे असं आहे ते तसं आहे. आता परवाच्या पहलगामच्या घटनेनंतर तुम्ही बघितलं असेल की किती मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सगळेजण व्यक्त व्हायला लागलेत. प्रत्येक जणाला उपदेश काहीतरी करायचं, हे करा ते करा, बहिष्कार करा, हे करा ते करा, असं सगळं सुरू झालेलं आहे. तर प्रत्येकाला उपदेश करायचं, समुपदेशन कोणालाही करायचं नाही. तो आणि सोशल मीडियावर जे तुम्हाला सांगितलं जातं हे समुपदेशन नाहीच, तो उपदेश आहे फक्त. आणि उपदेश हा त्या संपूर्णपणे त्या व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवावर अवलंबून असतो. बाकी त्याच्या मागे तात्विक गोष्ट कोणतीही नसते. म्हणूनच दीक्षित दिवेकर वाद तयार होतो ना आपल्याकडे. दीक्षित दिवेकर वाद तयार व्हायचं कारण काय, दीक्षितवाले म्हणतात तुम्ही कधी खायचं, दिवेकर म्हणतात तुम्हाला पाहिजे तेव्हा खा. जर दोन्ही गोष्टी बरोबर असतील तर मग दीक्षित मानणारे वेगळा उपदेश करतात, दिवेकर मानणारे वेगळा उपदेश करतात. त्याच प्रकारे ह्या गोष्टी की प्रत्येक जण ज्या प्रकारे उपदेश करतो तो प्रत्येकाला मान्य होईल असं नाही. आणि लग्नाच्या बाबतीत तरी असे उपदेशाचे डोस पाजले जातात. समुपदेशन कोणीही करत नाही. आणि म्हणून उपदेश करायचा का समुपदेशन करायचं, हे सर्वात महत्त्वाचं. समुपदेशन ही एक शास्त्रीय प्रोसेस आहे. शास्त्रीय प्रोसेस आहे. तुम्हाला निर्णय सांगितला जात नाही, लक्षात घ्या. उपदेशामध्ये निर्णय सांगितला जातो. काय, इडलीचं पीठ तुझं घट्ट झालं ना, पातळ करायचं, हे करून टाक, हा निर्णय आहे. पण समुपदेशामध्ये तुम्हाला काय सांगितलं जातं, तुमची मानसिकता तयार केली जाते की कशा प्रकारे तुम्हाला निर्णय घ्यायचा, त्याची मानसिकता तयार करायची. ती मानसिकता तयार केल्यावर त्याचे काय फायदे असतील, काय तोटे असतील, ही एक सपोर्टिव्ह प्रोसेस आहे. समुपदेशन ही सपोर्टिव्ह प्रोसेस आहे. आणि उपदेश हा तुमचा डिसिजन आहे डायरेक्ट. तुम्ही तो मान्य कराल किंवा नाही कराल. उपदेश कोणी मानत नाही. प्रत्येक 10 गोष्टी आल्यावर त्यातला कुठली गोष्ट मानायची, बहुमताचा विचार केला तर वेगळ्या गोष्टी असतील. पण समुपदेशन करणारा माणूस मात्र तुम्हाला संपूर्णपणे सायंटिफिक प्रोसेसचा विचार करून तुम्हाला निर्णय देतो की ह्या प्रकारे मला समुपदेशन हा मला वाटतंय, तू अशा प्रकारे कर. आणि विवाहामध्ये समुपदेशन का महत्वाचं आहे, तुमची मानसिकता तयार करण्याचं काम ते करतं. मागासच्या उदाहरणांमध्ये त्यांनी जर टाकलं असतं त्या मुलीनं की ज्याच्याशी माझं लग्न ठरलेलं आहे त्याचा सिबिल स्कोअर कमी आहे, मी काय करू. सोशल मीडियावर सगळ्यांचे उपदेशाचे डोस, तिनं जो निर्णय घेतला तेच असतं की सोडून दे, त्याचं काही कॅपॅसिटी नाही, आर्थिक क्षमता नाहीये, सोडून दे, लग्न मोड वगैरे असे झाले असते. पण ती जर काउन्सिलरकडे गेली असते तिनं समजून सांगितलं असतं की याची काही गरज नाहीये, की सिबिल स्कोअर हे फक्त तुम्हाला कर्ज मिळवून देण्याची एक टूल आहे. कर्जाची तुम्हाला कर्ज घ्यायचंच नाहीये. तुमची आर्थिक क्षमता एवढी की तुम्ही गाडी सुद्धा रोख घेऊ शकता किंवा स्वतःच्या पैशाचा घेऊ शकता. कशाला तुम्हाला कर्ज पाहिजे हे तुम्हाला समुपदेशक सांगणार आहे. पण तुम्हाला उपदेश करणारे जे आहेत सोशल मीडियावर ते मात्र तुमची दिशाभूल करतात, तुम्हाला सायंटिफिक सांगत नाहीत. आणि दुर्दैवानं काय होतं आता की आपण समुपदेशनापेक्षा उपदेशाला महत्व देतो. आपण सोशल मीडियावर आजही, मी पेपरमध्ये 40 वर्ष काम केलं, म्हणजे पत्रकार म्हणून 40 वर्ष आहे. पूर्वी छापून आलेलं लोकांना खरं वाटायचं, छापून आलेलं पेपरमध्ये आलं म्हणजे खरं आहे. आज व्हॉट्सअपवर मध्ये आलं म्हणजे खरं आहे. पण तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप फक्त फॉरवर्डेड आहे. भारतामध्ये ज्या दंगली झाल्या त्यातल्या 70% दंगली केवळ अफवांमुळे झालेल्या आहेत, हे आपल्याला माहिती आहे. या महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाली, कुणीतरी फोटो टाकतं
आणि झाली दंगल सुरू होती. मुळात विटंबना झालेलीच नसते. जे व्हॉट्सअपवरचं खरं नसतं. काल आदेश बांदेकरांचं बघा तुम्ही. आदेश बांदेकरचा मृत्यू झाला म्हणून व्हॉट्सअपवर सगळीकडे फिरलं, त्याला शेवटी बिचाराला खुलासा करावा लागला मी जिवंत आहे. कारण हे सगळं फॉरवर्डेड आहे. आणि आता असंच आहे, प्रत्येक जण आता आयुष्यात दोनदा मरतो. एकदा व्हॉट्सअपवर मरतो, एकदा प्रत्यक्षात मरतो. दिलीप कुमार 6 वेळा मेले होते, त्यानंतर प्रत्यक्ष 7व्यांदा गेले. तर व्हॉट्सअपवरचं तुम्हाला खरं असतंच असं नाही. व्हॉट्सअप म्हणत नाही, सोशल मीडियाचा कुठलाही प्लॅटफॉर्म आहे तो अनेक वेळा चुकीचाच असतो. तो तुम्हाला फक्त उपदेश करतो, तुम्हाला समुपदेशन देत नाही. तुम्ही जरी किती प्रयत्न केला तरी प्रत्येकजण आपल्या अनुभवावर असतं, म्हणून समुपदेशन महत्वाचं. तर समुपदेशन इज अ सायंटिफिक प्रोसेस आहे. सायंटिफिक प्रोसेसच्या माध्यमातून तुम्हाला तोडग्यापर्यंत तुम्हाला तोडगा द्यायचा आहे. तो समुपदेशक कधी तोडगा सांगत नाही, लक्षात ठेवा. समुपदेशक तुमची मानसिकता तयार करतो. हे आहेत, ज्या गोष्टी आहेत, निर्णय घे, मी तुला फोर्स करणार नाही. आणि उपदेश देणारे तुम्हाला फोर्स करतात, असंच करा म्हणून. दोन्हीतला फरक नीट लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आपल्याला समुपदेशनाची गरज महत्वाची आहे. आता समुपदेशनाची गरज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा का गरज आहे? सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की 2 कुटुंब एकत्र येतात लग्नाच्या वेळी. 2 कुटुंब जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्या लॉच्या भाषेमध्ये इनलॉज म्हणतो आपण. इनलॉज म्हणजे काय, लग्नानंतर जे नातेवाईक तयार होतात त्याला इनलॉज म्हणतो आपण. बाकी ब्लड रिलेशन्स आहेत. आता इनलॉज मध्ये आणि ब्लड रिलेशन्स मधला संघर्ष हा अनेक वेळा लग्नानंतर सुरू होतो. मग त्या संघर्षाला समोर कसं जायचं तुम्ही? संपूर्णपणे तुमची जन्मापासूनची आणि लग्नापर्यंतची सगळी जी प्रोसेस आहे ती वेगळी आहे. वधूची वेगळ्या वातावरणात आहे, वराची वेगळ्या वातावरणात आहे. जरी एका जातीतले असले, एका धर्मातले असले, शेजारचे जरी असले तरी तुमची संपूर्ण यंत्रणा, तुमची पालन पोषण, परवरिश जे आपण म्हणतो ते पूर्णपणे वेगळ्या प्रकारे आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळे आहेत. घरातले तुमचे देव वेगळे आहेत, तुमचे कुलाचार वेगळे आहेत, तुमचे कुलदैवत वेगळे आहेत, तुमच्या घरातल्या कुठल्या सणाला तुम्ही काय पदार्थ करणार हे पण वेगळं आहे. म्हणजे काही लोकांना पाडव्याला चिकनपुरीच लागेल, काही ठिकाणी नाही आमच्याकडे पुरणपोळी असते. हे सुद्धा संघर्ष तुम्हाला नंतर करायला लागतात. आणि मग आमच्याकडे असं आहे म्हटलं की संघर्ष सुरू होतो. हे सर्वात गोष्ट लक्षात. आम्ही पेपरमध्ये असताना सुद्धा जेव्हा आम्ही जॉब शिफ्ट करायचो अनेक वेळा, आता मागाशी माझं तुम्ही बायोडाटा बघितलं, मी 8 पेपरमध्ये काम केलं 40 वर्षामध्ये. तर जेव्हा एक पथ्य सगळ्यांना मी सांगायचं की तुम्ही जॉब स्विच करा, पण नव्या पेपरमध्ये गेल्यावर आमच्या पेपरमध्ये असं होतं असं कधी म्हणायचं नाही. त्या पेपरवर दुःखच होणार आहे. आम्ही जिथं पहिल्यांदा काम करत होतो तिथं असं होतं, इथं असं का नाही, ती तुलना झाली. इथं सुद्धा नवीन जेव्हा तुम्ही 2 घरं येतात तर तुम्ही नवीन घरात मुलगी जाते तेव्हा ऑटोमॅटिकली तिला नवीन घरातलं स्वीकारावं लागणार. आणि काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, ज्या गोष्टी आहेत त्या, काही गोष्टी तुम्ही ऍडजस्ट करून कराव्या लागतात. त्यामुळे गरज का समुपदेशनाची आहे तर 2 वेगळ्या प्रकारच्या गोष्टी, वेगळ्या प्रकारच्या संस्कृती एकत्र येत असतात. आणि त्या एकत्र येत असताना निश्चितच फरक पडतो, पालन पोषणापासून परवरिशपासून सगळ्याच गोष्टीमध्ये. आणि याच्यामध्ये इनलॉज जे मागाशी म्हटलं तुम्हाला, आपल्याकडे मजा अशी आहे की आपल्याकडे पद्धत आहे बघा की ही माझी सून आहे पण मी तिला मुलीसारखेच मानते, ही माझी जाऊ आहे पण बहिणीसारखीच आहे. हे कशाला? हे जेव्हा तुम्ही तुलना करता तेव्हा ते एक वेगळ्या नात्याचं तुम्ही डिग्रेड करता. तुम्ही सासू सुनासारखेच राहा. जेव्हा तुम्ही सासू सून आहे पण माझ्या मुलीसारखे आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो? मुलीचं नातं जास्त चांगलं आहे, सुनेचं नातं जरा कमी आहे. आम्ही जावा आहोत पण बहिणीसारखे आहोत. कशासाठी? जावाजावांसारख्याच राहू दे. बहिणींचं कशाला? मैत्रिणी म्हणा की सासू सुना आहेत, आम्ही मैत्रिणीसारखे आहोत, आम्ही जावा आहेत, मैत्रिणीसारखे आहोत. पण तुम्ही जेव्हा अशा गोष्टी एकत्र केल्या जातात तर विनाकारण एक सांस्कृतिक संघर्ष तयार होतो. एक साधी सोपी गोष्ट बघा, समजा अनेक घरामध्ये मुलगी पण आहे, मुलगा पण आहे. आज अनेक घरामध्ये वावरत असताना मुली तोडकडे कपडे घालतात, टी शर्ट असतो, शॉर्ट्स असती. तेच जर सुनेनं घातलं तर नाही चालत. माझ्या मुलीला शोभतं, सुनेला नाही शोभत, हा एक विनाकारण डायलॉग तयार होतो. या गोष्टी होतात. एकच गोष्ट आहे ती 2 व्यक्तींबाबत असताना आपल्याला केवळ लग्नाचा फरक आहे की आपली मुलगी लग्न करून जेव्हा जाणार आहे परत दुसरीकडं, तिच्या सासूनं जर अशा प्रकारची तक्रार केली तर परत ही आई आपण त्याच प्रकारची तक्रार केली होती विसरून जाते. ह्या गोष्टी सगळ्या ज्या सांस्कृतिक संघर्ष म्हणतो त्या आहेत. साधी गोष्ट आहे, जरी एखादी म्हटली सासू किंवा सून माझी आईसारखी सासू आहे किंवा मुलगी माझी सून माझ्या मुलीसारखीच आहे, तरी तेव्हा समजा मुलगी आई जेव्हा आपल्या मुलीला उशिरा उठते म्हणून बोलती, किती झोपलेस, सूर्य डोक्यावर आला, मशीगत नुसती चिखलात डोळत पडली असं म्हणेल, मुलगी काही बोलणार नाही, हसत बाहेर. हेच जर सुनेला म्हटलं तर चालेल, वाद सुरू होईल.
केवळ कशामुळं? फक्त व्यक्ती बदलल्या. तुम्हाला हे म्हणजे जेव्हा एखादी सासू म्हणती माझ्या मुलीसारखीच आहे, तेव्हा मुलीच्या बाबतीत सासू जशी वागत असेल तसं सुने बाबतीत वागलेलं चालत नाही. या सर्वात पहिल्यांदा गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे आपल्याला बघावं लागतं की कशा प्रकारे तुम्हाला गोष्टी करायच्या. अनेक गोष्टी अशा असतात की नाती कशी आहेत बघा. इनलॉज म्हटल्यावर वधू आणि वर हिचा भाऊ आहे त्याचा पण भाऊ आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. एक मध्ये चित्र आलं, कार्टून आलं होतं की नॅनो कार आहे, नॅनो कार मध्ये नवपरिणीत वधूवर आहेत आणि बाहेर मागं 2च माणसं बसणार आहेत आणि बाहेर वेटिंगला 4 माणसं आहेत. एक आहे या मुलीचा भाऊ आणि त्याची बायको, इकडे याचा भाऊ आणि त्याची बायको. आता या नॅनोमध्ये मागच्या सीटवर कोणी बसायचं, हा सुद्धा संघर्षाचा विषय होतो. लक्षात घ्या की त्यानं बसायचं, त्यांनी बसलं तर ह्याला वाईट वाटणार आहे, यानं बसलं तर ह्याला वाईट वाटणार आहे. या साध्या साध्या गोष्टी सुद्धा तुम्ही कशा टॅकल करा. मी असतो तर समुपदेशक काय सांगितलं असतं की कुठं जायचंय तुम्हाला, तर दुसऱ्याला किल्ली दिली असती. माझ्या भावाला म्हणजे मी वर असतो तर तुम्ही दोघं असा, त्या दोघांना मागे बसता जावा, आम्ही तर थांबतो घरी. सोल्युशन आहे प्रत्येकाला. पण आपल्याला काय वाटतं बघा, माझ्या भावाला नेलं नाही, स्वतःच्या भावाला बायकोला घेऊन गेला, किंवा ती म्हणेल तो म्हणेल बघा माझ्या भावाला नेलं नाही, स्वतःच्या भावाला बायकोला नेलं. ह्या गोष्टी सुद्धा आहेत. हे संघर्ष छोटे छोटे जरी असले तरी असतात आणि त्यासाठी आपल्याला मुख्य हे सगळे समुपदेशाने निमित्ताने तुम्हाला सोल्युशन मिळतं. या सगळ्या गोष्टींमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट काय असते की सासू सुना, जावा जावा, दीर नणंद, ही पूर्वीपासून आपल्या पोरापार पद्धतीनं काय होते, पु ल देशपांडेंनी नारायणमध्ये म्हटलं त्याप्रमाणे की शत्रुपक्ष असंच म्हटलं जातं की पूर्वी वरपक्षाची बाजू म्हणजे शत्रुपक्ष मानले जातात. त्यातल्या कुणाला नारायणने शिवी दिली की सगळे कसे खुदू असतात. ते नारायण कथेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की शत्रुपक्षातला प्रमुख पाहिला म्हणजे सासूला काहीतरी नारायण बोलला, ते सगळे खुश झाले. ही लग्नापूर्वीच ह्या प्रकारच्या गोष्टी होत असतात की तुम्हाला त्या प्रकारे जे नवीन दोन घडणारे असतात, जे नवीन कुटुंब एक येत असतात, त्या बाबतीत तुम्हाला काही करता येत नाही. हे गुंतागुंतीचे नातेसंबंध. आता मी म्हटलं गुंतागुंत असते त्याच्यामध्ये इनलॉज आणि ब्लड रिलेशन मध्ये नेहमीच गुंतागुंत असतील, ती तुम्हाला सोडवावीच लागते. नंतर एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही किती लक्ष घालणार. आता सुद्धा सर्वात महत्वाचा जो ज्वलंत मुद्दा आहे ना की मुलीच्या संसारामध्ये आईने लक्ष किती घालावं, की मुलाच्या संसारामध्ये आईने लक्ष किती घालावं, ह्या बाबतीत सुद्धा समुपदेशन करण्याची गरज आहे. आता इथे लक्षात घ्या, हा समुपदेशन आपल्याला पालकांना करायचंय, मुलांना करायचं नाहीये. पालकांनी सुद्धा वागायचं कसं आपल्याला ते त्या पद्धतीने सांगावं लागतं. त्यामुळं विवाहानंतरची भूमिका ही सुद्धा सर्वात महत्वाची असते. अनेक वेळा काय होतं की अशोक नागावकर मागे म्हटले होते की एकत्र फॅमिली म्हणजे काय, म्हणजे ज्याला आपण एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, त्यांनी गमतीने त्यात म्हटलं होतं की आई वडील आणि एकत्र राहतात ती एकत्र कुटुंब पद्धती. पूर्वी काय होतं, 4 भाऊ, त्यांच्या बायका, मुलं सगळे एकत्र कुटुंब पद्धती होती. आता जर आई वडिलांसोबत मुलगा राहत असेल तर एकत्र कुटुंब पद्धती, पण ती सुद्धा आता मान्य नाही अनेकांना. हे पण नक्की आपल्याला माहिती आहे, ही सुद्धा अनेकांना मान्य नाही. मग तुम्ही कशा ह्या एका कारणासाठी सुद्धा जबाबदारी नको, या एका कारणासाठी सुद्धा लग्न न होण्याचं की लग्न नंतर लग्न मोडण्याचे प्रकार वाढत चालले. त्यामुळे हे गुंतागुंतीचे नातेसंबंध आपण तुम्ही कसे टॅकल करणार आहात हे सुद्धा महत्वाचं आहे. अजून एक विषय याच्यामध्ये येतो तो म्हणजे पालकत्व, पेरेंटिंग म्हणतो आपण ते, की पेरेंटिंग प्रत्येकाचं वधूवराचं वेगळ्या प्रकारे झालेलं आहे. तुम्ही प्रत्येकाने वेगळा अनुभव घेतलेला आहे, तर ते पालकत्वाची शैली मुलामध्ये पण उतरणार आहे आणि मुलीमध्ये पण उतरणार. आई वडील तुम्हाला, आई वडिलांनी तुम्हाला कशा प्रकारे पालकत्व दिलं, कशा प्रकारे तुमचं पालन पोषण केलं ते वेगळं आणि मुलाला कसं केलं ते वेगळं. ही पालकत्वाची शैली सुद्धा तुम्हाला अनेक वेळा लक्षात घ्यावी लागते की कशा प्रकारे बदल असणार आहे. एकुलती एक मुलगी असेल लाड झालेले असणार आहे, एकुलता एक मुलगा असेल लाड झालेले असणार आहे. पण त्यानंतर जेव्हा लग्न त्याचं होईल तेव्हा नंतरच्या परिस्थितीमध्ये तुम्ही कशा प्रकारे ते टॅकल करणार आहात, त्याच्यातून जे संघर्ष निर्माण होणार आहे तर तुम्ही कशा प्रकारे करणार आहात हे सुद्धा महत्वाचं आहे. आता हे जे आपण सगळं बघितलं की हे विविध कारण आहेत. अनेक प्रकारे तुम्हाला एक सर्वात महत्वाचा विषय मी सर्वात शेवटी घेणार आहे यातला, जो आहे लग्न का करतो आपण. फ्रँकली सांगायचं लैंगिक संबंधासाठी, बाकी दुसरं काहीच कारण असू, गप्पा मारण्यासाठी लग्न कोणीच करत नाही आपल्याला माहिती आहे. आपण सर्वात शेवटी जो विषय घेणार आहोत की त्याच्यात सुद्धा समुपदेशन कसं महत्वाचं आहे. पण हे जे आपण आता बघतोय की मगाशी राहुल अंजलीची 4-5 उदाहरणं बघितली आपण, की नातेसंबंधातली गुंतागुंत बघितली, म्हणून आपल्याला समुपदेशन आधुनिक काळात महत्वाचं आहे. आता काय सर्वात समुपदेशामध्ये काय केलं जातं, एक तर संवाद वाढवण्याचं काम केलं जातं. संवादच थांबतो. पहिला लक्षात घ्या, वधूवरांमधला किंवा नंतर संवाद थांबला जातो. बोलत नाहीत, आल्या मोबाईलमध्ये थांबायचं, काही बोलायचं नाही. म्हणजे मागे एक
कार्टून प्रसिद्ध झालं होतं ना, की 4 खोल्यामध्ये 4 जण आहेत आणि प्रत्येकाला एकच मेसेज येतो आईने पाठवलेला की स्वयंपाक तयार आहे, सगळ्यांनी बाहेर आहे. म्हणजे मोबाईलवर तुम्हाला स्वयंपाक तयार आहे याचा मेसेज सुद्धा द्यावा लागतो. एवढे सगळे आता मोबाईलमध्ये गुंतलेले. त्यामुळे ह्या पद्धतीने जर आपण बघितलं तर संवाद कमी झालेला आहे. संवाद झाला सोशल मीडियाच्या माध्यमातून. हे तो शॉर्ट आहे. शॉर्ट म्हणजे ओके पण म्हणत नाही, केस नुसतं म्हणायचं. या अर्थाने की ओके सुद्धा पूर्ण म्हणायचं नाही. तुम्ही शॉर्ट मेसेज देता, तुमचे किती अजून शॉर्ट तुम्ही होणार आहे मला कळत नाही. म्हणजे श्रद्धांजली पण आता आपण म्हणतच नाही, RIP म्हणतो. RIPचा अर्थ अनेकांना लॉंग फॉर्म माहित नसेल तर RIP म्हणून टाकतो. मी मॅनेजमेंटला शिकवताना एका विद्यार्थ्याला विचारलं RIPचा लॉंग फॉर्म काय रे, तर त्यानं सांगितलं रेस्ट इन पीस. म्हणजे स्पेलिंग सांग मला. तर त्यानं REST तर बरोबर सांगितलं, इन बरोबर सांगितलं, पीसचं स्पेलिंग त्याने PEACE केलं. या अर्थ तुकडे. आणि शांतता आहे ना, शांततेत तू सध्या थांब असेल, पण PIEC त्यानं केला तुकडा, म्हणजे तुम्ही तुकड्यामध्ये थांबते असा अर्थ त्याचा झाला. म्हणजे माहित नाही आपलं प्रत्येकजण फॉलो करतोय ते तुम्ही RIP करायचं. हे शॉर्टमध्ये सगळं जे आलंय ना ते मेसेजेस. तो संवाद त्याच्यामुळे तुम्हाला कमी होतो. संवाद करायचा असेल तर ओरल व्हायला पाहिजे. ओरल संवादासाठी तुम्हाला समुपदेशन शिकवलं जातं. काय बोलायचं, कसं बोलायचं, त्याची टेक्निक मी नंतर तुम्हाला सांगतो. कशा प्रकारे आपण संवाद वाढवू शकतो, काय पद्धती आहेत की संवाद आपल्याला कशा प्रकारे करायचा. नंतर सर्वात महत्वाचं म्हणजे, आणि हा संवाद फक्त वधूवरातला नाही, दोन्ही कुटुंबातला आहे. दोन्ही कुटुंबातला आहे. आज असं कोण म्हणत नाही, लक्षात घ्या. सासू सुना मैत्रिणी आहेत, जावा मैत्रिणी आहेत, पण विहिणी आम्ही मैत्रिणी आहोत किंवा बहिणी आहोत असं म्हणायचं प्रमाण खूप कमी आहे. पण नेहमी त्याच्याकडे शत्रुपक्ष किंवा ह्या पद्धतीने अजूनही बघितलं जातं कोणत्याही प्रकारे. त्यामुळे तुम्हाला फक्त वधूवराचा संवाद नाही, तर तुम्हाला दोन्ही कुटुंबातला संवाद सुद्धा वाढवावा लागेल. त्याच पद्धतीने त्यासाठी तुम्हाला समुपदेशन करायचं असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे समुपदेशनाच्या माध्यमातून का महत्व आहे त्याचं बघा, की तुमचा एक वास्तव गोल सेट करायचा, रिअलिस्टिक गोल. आज मुख्य प्रॉब्लेम काय आहे सगळ्या वधूवरांचा, ते जे गोल सेट करता रिअलिस्टिक नाहीये. अपेक्षा जर त्यांच्या बघितल्या सगळ्या तर रिअलिस्टिक नाहीये. समुपदेशनाच्या माध्यमातून तुमचा रिअलिस्टिक गोल, तू कशी आहेस, तुझं एकंदरीत स्टॅट्यूट किंवा काय कसं आहे, तुझी गुणवैशिष्ट्य कशी आहेत, आणि तुला जो जोडीदार पाहिजे, मुलगा मुलगी कोणी असेल, त्या अपेक्षा तुझ्या कशा आहेत, हे आपण वास्तव गोल कधी सेट करत नाही. आपल्या नेहमी अपेक्षेच्या बाहेरचा असतो. प्रत्येकालाच शाहरुख खान नाही मिळणार, प्रत्येकाला अमिताभ बच्चन नाही मिळणार, तर तुम्ही रेखा नाही आहात किंवा तुम्ही काजल नाही आहात, हे लोकच विसरतात. की तुम्ही वास्तव गोल सेट करायला पाहिजे. ते वास्तव गोल सेट करण्यासाठी तुम्हाला समुपदेशन महत्वाचं ठरतं, की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमच्या अपेक्षांना योग्य, म्हणजे मॅच मेकिंग म्हणतो आपण. लग्न होतात ती सगळी बरोबर आहे, पण अनेक वेळा आपल्याला ऍडजस्टमेंट करावीच लागते. या निमित्त मला एक उदाहरण सांगितलं की एक मोहन राकेश नावाचे हिंदी नाटककार आहेत. त्यांनी आधे अधुरे नावाचं नाटक लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये अमरीश पुरीनं काम केलं होतं खूप वर्षापूर्वी. ते अमर पालेकरांनी मराठीत आणलं, मुखवटे नावाचं. विजय तेंडुलकरांनी ते केलं होतं, मराठीमध्ये नाटक आलं. त्याच्यामध्ये हीच कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये अमोल पालेकर आणि हिंदीमध्ये ओमपुरी यांनी अमरीश पुरी दोघांनी 5-5 भूमिका केल्या होत्या. त्या घरातल्या महिलेला आपला पती कसा असावा हे जे वाटत असतं ना, ते ह्याच 5 भूमिकेच्या माध्यमातून तिला कळतं. कधी डॅशिंग पाहिजे, कधी श्रीमंत पाहिजे, कधी कलाकार पाहिजे, तिच्या अपेक्षा असतात. ह्या दोन्ही कलाकारांनी तिच्या अपेक्षा पूर्ण करणारे 5 कलाकार हे नाटकाचं स्वरूप होतं. म्हणजे याचा अर्थ काय, की एका माणसामध्ये सगळे गुण नाहीत. हे सर्वात महत्वाचं. बपुकांनी पण अनेक वेळा सांगितलं की एका माणसामध्ये सगळे गुण नसतात. तर तुम्हाला तो वास्तव गोल सेट करायला पाहिजे. मी कसा आहे, मी कशी आहे, मग माझा जोडीदार कसा पाहिजे. तुम्ही जर अनरिअलिस्टिक गोल सेट केला तर लग्न होणार नाही किंवा टिकणार पण नाही. रिअलिस्टिक गोल सेट केला तर 100% लग्न होईल आणि 100% लग्न टिकेल सुद्धा. त्यामुळे समुपदेशनाच्या माध्यमातून तुम्हाला रिअलिस्टिक गोल सेट करता येतो आणि तो पूर्ण पण करता येतो. ज्या गोष्टी आहेत तुम्हाला मान्य, एक टिकबार पद्धत करून तुम्हाला तो माणूस निवडता येतो बरोबर. सर्वात महत्वाचं म्हणजे विवाहाचं महत्व समजतं. समुपदेशनाची गरज काय, विवाहाचं महत्व समजतं. आज आपल्याला विवाहाचं महत्व आपण विसरत चाललोय. माझं लग्न झालं किंवा आमच्या काळात जे 60 नंतर ज्यांचे जन्म झाले त्यांची जेव्हा लग्न झाली तेव्हा 2च दिवस लग्न असायचं. म्हणजे ब्राह्मण समाजात 2 दिवस, इतरांना ते 1 दिवस. आदल्या दिवशी सीमंतपूजन, दुसऱ्या दिवशी लग्न. आता 5-5 दिवस लग्न असतात बरोबर आहे. प्री वेडिंग नाही केलं तर पाप लागेल असा एक नियम आता आलेला आहे. प्री वेडिंग नाही केलं तर पाप लागतं बरं का, करून घे तेवढं करायला लागतं म्हणून. म्हणजे काही दिवसांना विधीमध्ये जसं येतं तसं हे पण आलेलं आहे. मग अशी प्री वेडिंगचं एक गोष्ट सांगायची राहिली माझी, जे आपण अंजली राहुल बघत होतो. प्री वेडिंग झालं होतं त्या जोडप्याचं. प्री वेडिंग झालं, ते सगळे फोटो पण अपलोड केले त्यांनी, व्हिडिओ पण अपलोड केले, लग्न मोडलं.
आता हे व्हिडिओज, दोघांचे व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडिया सोसायटीला सगळ्यांना अवेलेबल आहे. पण लग्नापूर्वी प्री वेडिंगचं शूटिंग जे केलेलं आहे ते सगळ्या जगाला अवेलेबल झालेलं आहे. कसं लग्न होईल दोनचं, कशा प्रकारे त्याचा वापर कसा केला जाईल. अर्थात प्री वेडिंग हा प्रत्येकाचा चॉईस आहे कशा प्रकारे आहे ते. पण तुम्हाला लग्नाचा अर्थ जर कळायचा असेल तर आता लग्न हे इव्हेंट झालेले. लग्न हा संस्कार मानला जातो पण लग्न इव्हेंट आहे. तुम्हाला इव्हेंट आहे, पण जर ती इव्हेंट सक्सेसफुल झाली नाही, सगळा खर्च पाण्यात, परत दुसऱ्या लग्नासाठी घटस्फोट घ्यायचा, दुसऱ्या लग्नाकडे जायचं, परत तीच इव्हेंट करायची, तेवढाच खर्च करायचा. हे करायला लागू नये म्हणून तुम्हाला लग्नाचा अर्थ कळला पाहिजे. आणि समुपदेशनाच्या माध्यमातून तुम्हाला विवाहाचा अर्थ सांगितला जातो की विवाह म्हणजे नक्की काय. हे संस्कार आहेत, इट इज नॉट इव्हेंट. आज आपण सगळे इव्हेंट म्हणून त्याच्याकडे बघतो. सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, कितीतरी गोष्टी आलेल्या आहेत की 5 दिवसला मेहंदीला 1 दिवस, परत अजून हळदीला 1 दिवस, अजून काय काय नवीन काहीतरी येतील. पण एक लक्षात ठेवा, हनीमून पिरियड हा फार तर 8-10 दिवसाचा असतो. त्यानंतर लग्नाचे आटेदार का भाव म्हणते कळायला त्यानंतर खरी सुरुवात होते. तो जास्त काळ नाही. मग कळतं आपल्याला की ही इव्हेंट नाही, हे काहीतरी निभावून नेण्याची गोष्ट आहे. लग्न ही काहीतरी निभावण्याची गोष्ट आहे, ऍडजस्टमेंटची गोष्ट आहे, फ्लेक्झिबिलिटीची गोष्ट आहे. आपल्याला नंतर कळतं. पहिल्यांदा ठीक आहे, सगळं समृद्धीच्या गोष्टी आहेत. मी मगाशी समृद्धी आहे करायला, तुम्ही कोणाला ह्याच्यावर करू नका असं मी म्हणतच नाही. सगळ्यांनी करा जेवढं करायचं ते. पण हे सगळं तुलनेत नव्हतं हे पण लक्षात ठेवा. तुलनेत आपण नंतर बघणार आहोत की कुणाचं समुपदेशन करायचंय, यावर तो विषय पण येणार आहे. आणि सर्वात मोठं समुपदेशन का महत्वाचं आहे तर त्याच्यातनं तुम्हाला अनुरूपता ठरवता येते. अनुरूपता, कम्पॅटेबिलिटी इंग्लिशमध्ये. मी खरंच त्याला अनुरूप आहे का, तो मला अनुरूप आहे का, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ते समुपदेशनाच्या माध्यमातूनच येतं. अनेक वेळा मुलगा किंवा मुलगी किंवा सासू सून, आया सुद्धा दोघांच्या नाही मला बरोबर वाटत, पण तुम्ही समुपदेशनाच्या माध्यमातून तो खराच कसा योग्य आहे हे तुम्हाला ओनली काउन्सिलिंग कॅन हेल्प. तुम्हाला काउन्सिलिंगच सांगू शकतं तुम्ही काय एवढा विचार करताय. कोणालाही काउन्सिलिंग कुणावरही प्रेशर आणत नाही, पण मनातली जळमट काढण्याचं काम केलं जातं, पूर्वग्रह काढण्याचं काम केलं जातं काउन्सिलिंगच्या माध्यमातून की तुम्हाला हेच बरोबर आहे, तुम्ही कशाला या गोष्टी करताय. त्यामुळे ह्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत की तुम्हाला विवाह समुपदेशन जेव्हा आपण करतो त्याच्यामध्ये तुमचा वास्तव गोल सेट होतो आणि विवाहाचं महत्व समजतं. विवाह म्हणजे नक्की काय हे तुम्हाला समजतं. त्यामुळे समुपदेशन महत्वाचं. आता जेव्हा आपण म्हणजे उपदेश, समुपदेश, अजून बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या, समुपदेशनाचं महत्व बघितलं, गरज पण बघितली, पण सर्वात महत्वाचं करायचं कोणाचं, समुपदेशन करायचं कोणाचं. आता पटकन लोकांच्या डोक्यातील फक्त वधूवराचं करायचं का, नाही. वधूवराचं समुपदेशन करून काही उपयोग होत नाही. तर तुम्हाला वधूचं करायचंय, वराचं करायचंय, वधूच्या आईचं वडिलांचं करायचंय, वराच्या आई वडिलांचं करायचंय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाजाचं करायचं. जो उपदेश द्यायला फक्त बसलाय, जो उपदेश देणारा समाज आहे ना, त्याला सुद्धा समुपदेशनाची गरज आहे. कारण मॅक्झिमम हा जो समाज आहे उपदेश करणारा, त्याच्या चुकीच्या उपदेशामुळं किंवा त्याच्या उपदेशाला समुपदेशन समजल्यामुळं अनेक वेळा लग्न होत नाहीत किंवा लग्न मोडतात. या पण गोष्टी झालेल्या. तर तुम्हाला सर्वात महत्वाचं अनेक गोष्टी असतात बघा अशा. काही वेळेला घरातली आत्या आहे किंवा कुठल्या तरी शेजारीण आहे किंवा आजी आजोबा आहेत किंवा अजून समाजातील मैत्रीण आहेत, असे कोणतरी आहेत ते काही सांगणार मला नाही बरोबर वाटत आहे, तुला योग्य नाहीये. खरं ज्या मुलीच्या मनात असतं किंवा मुलाच्या मनात असतं मला हिच्याशीच लग्न करायचंय, पण उगीच समाजातला कोणतरी किंतू टाकतो, त्यांच्या मनात एक शंका टाकतो. मग तिच्या डोक्यात खरंच का मला काय कम्पॅटेबल नाहीये का, अनुरूप नाहीये का, मग विषय सुरू होतो. आणि मग मनात शंका आली आणि त्याचं जर समुपदेशन करून बाजूला काढली नाही तर तुम्हाला लग्न न जमणं किंवा लग्न मोडणं हे दोनच गोष्टी तुमच्या समोर राहतात. तर समाजाचं सुद्धा समुपदेशन गरजेचं आहे, सर्वात महत्वाचं आहे. नंतर वधू आणि वर त्यांचं जे समुपदेशन आहे ते ऑफकोर्स 2 प्रकारेच असतं. अपेक्षा. आता अपेक्षामध्ये काय येतं, पॅकेज. आता पॅकेज हा शब्द म्हणजे आम्ही MBA ला शिकवताना पॅकेज म्हणजे खरं वेस्टर्न म्हणतो आपण, म्हणजे पार्लेजीच्या पुढ्याचा जो बाहेरचा भाग असतो त्याला पॅकेज म्हटलं जातं खरं. पण आता पॅकेज हा शब्द वेगळ्या प्रकारे डिफाईन झालेला आहे. पॅकेज म्हणजे तुम्हाला मिळणारे वार्षिक पैसे, वार्षिक उत्पन्न. पॅकेज किती आहे याशिवाय दुसरा प्रश्न येत नाही. हा पहिला भाग आहे. आणि पॅकेज दोघांच्या अपेक्षा. आता मला अजूनही मुलींचं, अनेक मुली मला अशा दिसतात की का कळत नाही मला की त्यांना त्यांच्यापेक्षा त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याचा पगार जास्त लागतो. ते स्वतःला डिग्रेड करत नाहीत ते, असं वाटत नाही आपल्याला की माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याचा पगार जास्त पाहिजे. का, असू दे की तुझा पगार जास्त, काय फरक पडतो. असं जर मी कुणाला विचारलं नाही, इगोच्या पद्धती होतील, त्याला इगो येईल काहीतरी वगैरे असं,
एखादा समजा आपण गृहीत धरू मुलाचा पगार 10 लाख आहे आणि मुलीचा पगार आहे 12 लाख. त्या मुलीचा पगार तिची क्षमता नसणं वाढलाच नाही पुढे 2 वर्ष आणि मुलाचा पगार नंतर एकदम 15-20 लाखावर गेला. होणार आहे ना मॅच नंतर, काही होऊ शकतं. पण मुली सुद्धा जेव्हा असं म्हणतात ना की नाही माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याचा पगार जास्त पाहिजे, तेव्हा त्यांना समुपदेशनाची 100% गरज आहे. का असं पाहिजे? आणि आपल्याकडे दुर्दैवाने जी परदेशात कन्सेप्ट झालेली आहे हाऊस हजबंड किंवा आपल्याकडे पुढे हाऊस वाईफ होती, आता शब्द वापरला जात नाही, आता शब्द वापरला जातो होम मेकर. मी होम मेकर आहे असं म्हटलं जातं. होम मेकरचा अर्थ काय? मी घरी बसते. आणि ह्या महिला सर्वात जास्त चांगल्या. होम मेकर 24 तास ड्युटी आहे तुमची, घर सांभाळायचे, बाकी सगळं करायचंय. पण तशी हाऊस हजबंड ही कन्सेप्ट आपल्याकडे आलेली नाही. परदेशात आहे. परदेशात पुरुष सगळं सांभाळतो आणि मुलगी नोकरी करते, सगळं सांभाळते. आणि हे आपल्याकडे अजून आपल्या संस्कृतीला ते मान्य नाहीये. पण एखाद्याने जर ठरवलं की नाही मी पुरुष आहे, माझी कॅपॅसिटी आहे भरपूर पैसे कमवायची, पण तुझी जर तयारी असेल मी सगळा संसार सांभाळतो, धुणी भांडीपासून सगळं मी सांभाळतो. इव्हन मी एक केस अशी बघितली होती की ह्यामध्ये जेव्हा त्यांना असा प्रस्ताव दिला होणाऱ्या आपल्या नवरीला, मी सगळं सांभाळतो, तुझा पगार एवढा आहे की आपण कायमस्वरूपी आनंदात राहू, आपल्याला कोणतंही दुःख नाहीये, मी सगळं घरातलं बघतो, मोलकरणी सुद्धा बघीन, तरी सुद्धा तो लक्षात घ्या किती कीन मुद्दा असतो. मला घरात तेव्हा मी घरात असताना मी मोलकरीण नाही ठेवणार, मी पुरुष मोलकरीण ठेवी. हा सुद्धा मुद्दा त्या डोक्यात लक्षात ठेवा. नंतर तो सुद्धा वादाचा मुद्दा होऊ शकतो. एवढं त्यानं सांगितलं होतं की किती गोष्टी आहेत. तर तुम्हाला हाऊस हजबंड ही कन्सेप्ट जर परदेशात झालेली आहे तर आपल्या इथं काही हजारानं कमी पगार असणारा नवरा आपण का स्वीकारत नाही? अनेक मुलींची लग्न केवळ त्याचा पगार माझ्यापेक्षा कमी आहे म्हणून नाही झालेले किंवा होत नाहीये. असू दे की चान्स आहे, त्याला वाढायची शक्यता आहे. तुझी सॅच्युरेशन पॉईंटला आली असतील तसा नंतर वाढेल. तो आत्ता ज्युनियरला असेल, नंतर टीम लीडर होईल, नंतर अजून काही गोष्टी होतील, भरपूर पगार वाढेल त्याचा. आणि शेवटी नंतर एकत्र आहे ना तुमचा पगार. आपण आत्ता तुम्ही दोघांचा म्हणून पगार बघता, लग्नानंतर तुमचा पगार एक आहे, तो जास्तच असणार आहे. हे विचार न करता अनेक मुलींची आणि त्या मुलांची पण कारणं अशी आहेत. मुलं पण असे म्हणू शकतात माझा पगार माझ्यापेक्षा तिचा पगार जास्त आहे, होणार नाही, आमच्यामध्ये इगो प्रॉब्लेम होईल. हे दोघांची मत आहे. इगो प्रॉब्लेम होण्याची काही गरज नाही. नंतर वय हा तर इतका आता जटिल मुद्दा झालाय ना वय. कारण आत्ताची 2025 मध्ये जी आहे 2000 साली जन्मलेली आहे त्याला जनरेशन झेड म्हटलं जातं. अनेकांना माहितीये झेड म्हणतात त्याला. त्याच्या आधीचे झेड एक्स वाय झेड जनरेशन्स होत्या. 2000 नंतर ज्या आता मुली आहेत त्या पूर्वीच्या आहेत. त्यांना तर वयातलं एक काय हरकत नाहीये की अनेकांचं समजा काही ठिकाणी वधू वयानं मोठी असेल, काही दिवसानं काही महिन्याने असले तरी सुद्धा चालत नाही. तुम्ही अपेक्षामध्येच बघा किती वर्षाचं अंतर पाहिजे, 2 वर्ष 3 वर्ष असं अपेक्षामध्येच लिहिलं जातं. तसं बघायला गेलं तर काही फरक पडत नाही. जनरेशन आता 2 वर्षानं बदलते जर नीट आपण बघितलं तर. प्रत्येक गोष्टी येतात. अनेक एआय होतं का 2 वर्षापूर्वी, आता एआय परत सेटल झालेलं आहे. अजून दुसरं काहीतरी 2 वर्षांनी येईल. तर तुम्हाला एवढं उलट वया जे तुम्ही असताना तेव्हा जास्त चांगले असतात. समवयाचे असतात तेव्हा तुम्हाला एकाच प्रकारचं शिक्षण मिळालेलं असतं. पण उगीच अशा अनेक मुलांच्या मुलीच्या लग्न की आणि पूर्वी आपली संस्कृतीने केलेली चूक आहे की मुलाचं वय मोठंच पाहिजे, मुलीचं वय लहानच पाहिजे. हे पूर्वीपासून आपण केलेलं आहे. पण आपल्यासमोर उदाहरणं आहेत ना कितीतरी, याच्यामध्ये महिला म्हणजे पत्नी आपल्या पतीपेक्षा कितीतरी वयाने मोठी अशी कितीतरी उदाहरणं आपल्याकडे आहेत. सचिन तेंडुलकर तर बेस्ट उदाहरण आहे. कितीतरी उदाहरणं अशी आहेत त्यांचं जमलंय ना, व्यवस्थित सगळं चाललेलं आहे, असं कोणत्या प्रकारे नाही. पण एक लक्षात घ्या, मी का सांगतोय की किरकोळ कारणाने लग्न होत नाहीये. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. किरकोळ अतिशय किरकोळ कारण आहेत. महिना 2 महिने 3 महिने 4 महिने 5 महिने पण नाही, आता किमान 2 वर्षाचं अंतर पाहिजे. म्हणजे मुलीचं समजा 90-91 समजा 2000ची असेल तर त्याच्या 98-99 हे ठरवून टाकलेलं आहे. याची काही गरज नाही. आणि लैंगिकदृष्ट्या विचार केला तरी सुद्धा हा चुकीचा समज. आणि डॉक्टर सुद्धा सांगतील की वयातलं अंतर जेवढं कमीत कमी असेल ते नेहमी चांगलं. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. एका कारणानं सुद्धा या अपेक्षामध्ये उत्पन्न आणि वय या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीमुळे अनेकांची लग्न होत नाहीत. नंतर आई वडील दोघांचे पण आता अपेक्षा दोघांच्या समान आहेत बरं का. आई वडील आता पूर्वी व्हॉट्सअपवर नेहमी फिरायचं बघा डस्टबिन हा प्रकार अनेकांनी वाचला असेल. तो आई वडिलांना डस्टबिन म्हणणं हा एक तेव्हा व्हॉट्सअपचे फॉरवर्डेड सगळेच काही म्हणजे महत्वाचे असतात असं पण नाहीये. काही वेळेला ते अतिरेकी पण असतातच. आणि आई वडिलांना डस्टबिन म्हणणं तर मग मला नकोच आई वडील हा भाग आहे. दोघांनाही वाटत असतं की मला आता मुलाचा विषयच येत नाही
का त्याला मुलीच्या आई वडिलांशी फारसा फरक पडत नाही, पण मुलीला मात्र त्या घरात जायचं असल्यामुळे मला नको, आई वडील नको, जवळशी नको, या दोघांच्या पण अपेक्षा असतात. अनेक वेळा आता तर एकल फॅमिली आहे, इश्यू पण एकच असतो, एकच मुलगा किंवा एकच मुलगी असते, त्यामुळे घरात भाऊ बहीण वगैरे काही नसतंच आहे. म्हणजे काही वर्षानंतर आपल्याला गुगलवर सर्च करावं लागेल मामा म्हणजे काय, आईच्या भावाला मामा म्हणतात, दाखवायला कुठे, काका म्हणजे काय, वडिलांच्या भावाला काका म्हणतात, कुठे दाखवायला काका, प्रत्येक जण एकच आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने बघितलं तर घराघरात अशी नातीच नाहीये. 2 मुलं 2 मुली असतील, एखाद्या घरात 1 मुलगा 1 मुलगी असेल तरी मामा आत्या नाती तयार होणार आहेत, अन्यथा होणार नाहीयेत ती. ह्या गोष्टी जरी आपण बघितल्या तरी हे बेसिक मुद्दे आहेत की आई वडिलांबाबत काय करायचं, मुलाच्या मुलीच्या, या प्रत्येकाच्या अपेक्षामध्ये असतात. आता खरं अनेक लोक कुठेतरी सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, उस्मानाबाद, पुण्यामध्ये तर सगळं जग येतं, तर तिथलं कुठेतरी तिकडचे असतात, पुण्यामध्ये मुलगा असतो, आई वडील तिकडे असतात, आई वडिलांशी डायरेक्ट काहीच संबंध येत नाही, पण ते एखाद्या सणाच्या निमित्तानं, एखाद्या इव्हेंटच्या निमित्तानं येणारे असतील तरी सुद्धा काही अटी घातल्या जातात, की मी स्वतः बघितलेलं आहे की नको आपण दुसरीकडे राहायला जाऊ, हे करूया ते करूया, अशा प्रकारच्या एका किरकोळ कारणासाठी वाद निर्माण होतो. त्यामुळे ह्या अपेक्षा तुम्ही बघायला, मुलगा मुलगी जेव्हा कम्पॅटेबिलिटी ठरवतात त्याच्यामध्ये उत्पन्न मुलीचं कमी पाहिजे, मुलाचं जास्त पाहिजे, वय मुलीचं कमी पाहिजे, मुलाचं जास्त पाहिजे, आई वडील शक्यतो नको, ह्या अपेक्षा आहेत. म्हणून समुपदेशन कुणाचं करायचंय, या लोकांचं. आणि मग काही घडलं समजा, मग शेजारणीकडे जावा, असं झालंय, तिला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, अचानक उलट्या होतात, काय करायचं, मग शेजारणीला बोलवून आणा. अशा वेळी घरात जर एखादा मोठा माणूस असेल, उपयुक्त ठरतं, मग ती आईच असेल, आत्या असेल, नणंद असेल तर जास्त चांगलं ना, पण नाही, कुणालाच तसं चालत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट बघा, मगाशी मी सांगताना एक मुद्दा विसरला की आजपर्यंत तुमच्यापैकी कोणी जावई आणि सासऱ्यामध्ये भांडण झाली तसं ऐकलंय नाही. विषय इश्यू होतो फक्त सासू सुनेच्या भांडायचं, सासरा आणि जावई मजेत राहत असतात, विषय इश्यू होतो फक्त सासू आणि सुनेचा, कारण ते नातच तशा प्रकारे तयार झालं. त्यामुळे हा पण इथं विषय तसाच येतो. म्हणून केवळ, आणि ह्या गोष्टी कशा आहेत, जबाबदार आपलीच पिढी आहे, म्हणजे जी 60 किंवा त्यापूर्वीची पिढी आहे ना, त्यांनीच असं असतं बरं का, हे सांगून ठेवलेलं आहे, असं असतं, अशा गोष्टी असतात, तुम्हाला अशा प्रकारे करायचं, तू असं कर तर बरं वाटेल. आणि ज्या पद्धतीनं एखाद्या गोष्टीसाठी मुलगी आईला फोन करते, तसा जर मुलानं वडिलांना की आईला फोन केला तर नाही चालत, हे सुद्धा बघितलेलं असतं आपण. एक साधी गोष्ट, तुम्ही कोणाकडनं सोल्युशन मिळणं महत्वाचं आहे, ते आईच्या आपल्या आईकडून मिळते किंवा सासूकडनं मिळू दे, कुणाला मिळते, सोल्युशन महत्वाचं आहे. तसं ते होत नाही. म्हणून वधूचं आणि वरांचं समुपदेशन करत असताना आई वडील हे इमिजिएट ब्लड रिलेशन्स आहेत, त्यांच्या बाबतीत तुम्हाला काय करायचं, आपण डिस्टन्स रिलेशन नंतर बघू, म्हणजे आत्या असेल, नणंद असेल, भावजे असेल, बाकी गोष्टी नंतरच्या. आई वडिलांबाबत सुद्धा हा एक कळीचा मुद्दा ठरलाय की मला नको, त्यापेक्षा आपण, म्हणून पुण्यातला नवरा हवा, मुंबईतला नवरा हवा, ठाण्यातला नवरा हवा, का तर नोकरीसाठी लोक इकडे जातात, आई वडील गावाकडे असणार. त्या एका गोष्टीसाठी ह्या अटी आता वाढत चालल्यात, ही सुद्धा फॅक्ट आपल्याला दुर्दैवानं नजरात घ्यावी लागते. नंतर पालकांचं सुद्धा समुपदेशन करावं लागतं. कसं, पालक तुलनेमध्ये जातात. एका घरात जर एक मुलगा आणि एक मुलगी आहे, आधी मुलीचं लग्न झालंय, आता मुलाचं लग्न करायचंय, त्यांच्या समोर संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट मुलीच्या लग्नाचा आहे. मुलीच्या लग्नात आम्ही असं केलं होतं, एवढा खर्च केला होता, आता माझ्या मुलाचं लग्न आहे, तेवढाच खर्च त्यांच्याकडनं पाहिजे, मी माझ्या मुलीच्या लग्नात एवढं दिलं, माझ्या मुलाच्या लग्नात मला एवढं मिळालं पाहिजे, मी या कार्यालयात लग्न केलं, माझ्या मुलाचं लग्न त्याच कार्यालयात व्हायला पाहिजे. हे तुलनेत जेव्हा जातो ना आपण, तेव्हा त्या पालकांना सुद्धा समुपदेशनाची गरज आहे. कारण अशी गरज नाही, प्रत्येक इंडिव्हिज्युअल 2 वेगळे आहेत, प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व वेगळं आहे. तुमच्या मुलीचं लग्न हा विषय वेगळा आहे, मुलाचं लग्न हा विषय वेगळा आहे. पण हाच विषय त्या मुलीचं, ज्या मुलीच्या बाबतीत ते बोलतात त्याच्या भावाबाबतीत तिकडे झालेलाच असतो. म्हणजे फक्त घरं बदलतात, विषय तोच आहे, फक्त तुम्हाला रेफरन्सेस बदलतात, त्याच प्रकारे त्या गोष्टी तुमच्याकडे येतात. तर मग पालकांचं सुद्धा समुपदेशन करावं लागतं की आपण ज्या घराबरोबर संबंध जोडणार आहोत त्या माणसांशी आपण कसं वागायला पाहिजे, सुनेशी कसं वागायला पाहिजे. मगाशी म्हणलं तसं की सुनेला तुम्ही नाही सांगू शकत अजूनही की सुनेवर ओरडलं की त्याला भांडणाचाच वास येणार, किती 9 वाजून गेला अजून उठली नाही, हा एक शब्द सुद्धा भांडायला सुरुवात करू शकतो, जे मुलीला बोललं तर होत नाही, ही फॅक्ट आहे. पण त्यामुळे तुम्हाला करावं लागतं की बोलताना आपण कशा प्रकारे करायचं, सुनेशी बोलताना कसा संवाद साधायचा, मुलीशी बोलताना कसा साधणार आहोत किंवा जावयाशी बोलताना कसा साधणार आहोत. हे सर्वात महत्वाचं की संवाद
कसा साधायचा आहे पालकांना केलं पाहिजे आणि त्यांना तुलनेतनं बाहेर काढलं पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. नंतर मित्रांचं सुद्धा समुपदेशन करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, मित्रांचं पण, कारण मित्र सर्वात चुकीचा उपदेश करतात. सर्वात चुकीचा उपदेश म्हणजे त्यांना वाटतं, आणि आपल्या अनेक वेळा आता काय नव्या जनरेशन झेडचं काय झालंय, त्या जनरेशन वाय आधीची थोडी 90-95 नंतरची आणि आताची 2000 नंतरची, की त्यांचा आई वडिलांपेक्षा मित्रांवर जास्त विश्वास असतो. कधी बघा तुम्ही, कारण नाही ती म्हणते असं नाही, हे बरोबर नाही. म्हणजे समजा आई वडील म्हणते तुझं लग्न ठरले, आपण ते एक्स नावाचं कार्यालय घेऊ, नाही ते खराब आहे. माझी मैत्रीण म्हणते आपण वाय नावाचं कार्यालय घेऊ. एवढं मित्रांवर विश्वास असतो. आणि मित्र दरवेळी चुकीचा बरोबर उपदेश करतील असं नाही. ते परत एकदा सांगतो, तो उपदेश आहे, तो त्यांच्या अनुभवावर आधारित आहे. कोणीतरी एखाद्या त्या कार्यालयात लग्न झालेलं असतं, तिथलं जेवण चांगलं नाही, कोणीतरी कानावर आलेलं असतं म्हणून तो निर्णय घेतो. पण त्या कार्यालयातलं जेवण चांगलं आहे असं म्हणणारे पण अनेक असू शकतात. हे लक्षात न घेता आपण मित्राच्या उपदेशाला हे करतो. तर तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या आसपासचे जे जवळचे मित्र मैत्रीण आहेत त्यांचं सुद्धा समुपदेशन करण्याची गरज आहे, की तू माझ्या मुलीला किंवा मुलाला काय सांगतीस ते पण लक्षात ठेवा. त्याच्या मग पूर्वग्रह प्रिज्युडायसेस तयार होतात ते मित्रांच्या या भूमिकांमुळे होतात. तर तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की सगळ्या पालकांनी सुद्धा, की माझे मुलीला काय मित्र सांगतात हे सुद्धा महत्वाचं आहे. अनेक वेळा स्पर्धा असते, तुलना मित्रांमध्ये पण असते. ह्याचं लग्न चांगलं झालं आपण तसंच करूया. त्याच्यातनं केवळ तुलना म्हणजे की दुःख आलं हे अनेक लोक विसरत नाहीत. तुलना केली की तुमच्या पाठोपाठ दुःख तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळे ह्यासाठी आपल्याला समुपदेशन कुणाचं करायचं हे महत्वाचं आहे. आता हे आपण बघितलं, मुलगा मुलगी, त्यांचे आई वडील, मित्र, समाज, या सगळ्यांचं समुपदेशन करायचं. पण कधी करायचं हा सर्वात महत्वाचा भाग येतो. तर 3 प्रकारे समुपदेशनाचे कालावधी मानले जातात. एक तर विवाह होण्यापूर्वी, विवाह होण्यासाठी, म्हणजे विवाह होणार लग्न ठरावं म्हणून समुपदेशन महत्वाचं आहे. नंतर लग्न झालं, लग्न ठरलं, पण लग्न होईपर्यंत समुपदेशन महत्वाचं आहे. मगाशी बघितलं आपण प्री वेडिंगचं काय झालं. प्री वेडिंग, लग्न ठरलंय, प्री वेडिंग केलं, लग्न मोडलं, हा पण कालावधी महत्वाचा आहे. लग्न ठरल्यावर लग्न होईपर्यंतचा कालावधी, त्याच्यामध्ये तुम्ही कसं वागणार आहात, आणि सर्वात महत्वाचं लग्न झाल्यावर लग्न टिकवायचं कसं, हे पण समुपदेशन महत्वाचं आहे. पण लग्न विवाह ठरण्यापूर्वी जे ठरण्यासाठी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त योग्य जोडीदाराचा शोध घ्यायचा असतो. योग्य तुमच्या नजरेतून, तुमच्या बाजूच्या लोकांच्या नजरेतनं नाही, तुमच्या नजरेतनं योग्य कोण आहे, कम्पॅटेबल कोण आहे, अनुरूप कोण आहे हे तुम्हाला ठरवायचंय. तर तुम्हाला पुढचं आयुष्य व्यवस्थित होणार आहे. आणि ह्या बाबतीत तुम्हाला थोडी ऍडजस्टमेंट करावीच लागते. ऍडजस्टमेंट, फ्लेक्झिबिलिटी शिवाय तुम्हाला काही करता येत नाही. ऍडजस्टमेंट करायचीच आहे. हा कुठलंही लग्न असं परफेक्ट नसतं, तुम्हाला ऍडजस्टमेंट करावीच लागणार आहे. त्यामुळे विवाह ठरण्यापूर्वी जर ठरायचं असेल तर ऍडजस्टमेंट करा, हा सर्वात महत्वाचा भाग आहे. ते तुम्हाला समुपदेशन करावं लागतं. आता ठरल्यानंतर होईपर्यंतचा कालावधी, साखरपुडा झाला, लग्नाला अजून 2 महिने, या कालावधीमध्ये मुलगा मुलगी जास्त जवळ येतात आणि मग जवळ आलेल्या माणसाचे गुण अवगुण जास्त जवळनं कळतात आपल्याला. जेव्हा तो मुलगा बघायला आलेला असतो किंवा मुलगी बघायला आलेली असती, नटून थटून व्यवस्थित, तो सुद्धा दाढीबिडी करून सेंट बीड मारून आलेला असतो. पण जेव्हा जवळ लग्न ठरल्यावर जेव्हा जवळीक निर्माण होती तेव्हा खरे गुण आणि अवगुण कळतात, तेव्हा खरं चित्र कळतं. म्हणजे आमचे एक सर सांगायचे, तुम्हाला एखाद्या माणसाचा खरा देखणेपणा किंवा कुरूपपणा बघायचा असेल तर सकाळी त्याच्या पुढे जाऊन त्याला झोपेत उठवल्यावर त्याच्याकडे बघा, तो त्याचा खरा देखणेपणा किंवा कुरूपपणा आहे. हा सर्वात नंतर मग तुम्ही बाकीच्या गोष्टीतनं तुम्ही मेकअप आणि बाकी करून ब्युटी पार्लर ट्रीटमेंट करून लग्नात तुम्ही उभे राहतातच. पण ह्या कालावधीमध्ये त्यामुळे नंतर गैरसमज होऊ शकतो. तुम्ही ऍक्सेप्ट केलंय ना, मगाशी साखरपुडा झालेला आहे, आता तुम्हाला गुण अवगुण समजले, दिसण्याचे म्हणत नाही, अनेक आहेत. चिडणं आहे, सतत एखादं पटकन चिडेल, एखादी रिॲक्शन पटकन देईल, हट्टी आहे, खाण्यापिण्याचे चोचले आहेत दोघांचे पण. हे तुम्हाला कधी करणार आहे, जेव्हा तुम्ही लग्न ठरल्यावर दररोज भेटताय तेव्हा त्याला पाणीपुरी आवडते, हिला पावभाजी आवडते, विषय तिथूनच सुरू होतं की तिथंच आवडीनिवडी वेगळ्या लक्षात येतं. तेव्हा तुम्हाला मग निभवून न्यायचं, ऍक्सेप्ट करायचे. जे गुण आणि अवगुण तुम्हाला दिसले आतापर्यंत ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावे लागणार आहे. त्याबाबत तुम्हाला दुसरी तडजोड कुठलीच करता येत नाही या पद्धतीनं. नंतर जेव्हा विवाह झाल्यावर टिकण्यासाठी, आपण पहिल्यांदा बघितलं विवाह होण्यापूर्वी होईपर्यंत, नंतर ठरला होईपर्यंत, आणि विवाह झाला आता तर टिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला समुपदेशन गरजेचं आहे, जे सर्वात कमी दिलं जातं. आता समुपदेशन कसं केलं जातं, लग्न होण्यासाठी समुपदेशन आहे, पण टिकण्यासाठी मात्र केलं जात नाही. मग हे मागशी सिबिल स्कोअरचं आपण बघितलं किंवा अनेक काही गोष्टी आहेत. तुम्हाला ते समुपदेशन पण महत्वाचं आहे की
तुम्हाला वातावरण समजून घ्यायला पाहिजे, तुम्ही त्या वातावरणामध्ये ऍडजस्ट व्हायला पाहिजे, दोघांनी पण, मुलगा आणि मुलगी. तुम्ही नव्या घरात गेलेला आहात, नव्या वातावरणात गेलेला आहात, ते तुम्हाला समजून घ्यायचंय, ऍडजस्ट करायचंय, तुम्ही त्यातला एक होऊन जायचंय तुम्हाला. हे अनेकांच्या लक्षात येत नाही, मी वेगळाच आहे, मी वेगळीच आहे या प्रकारे. आणि तरी लक्षात ठेवा, आपली संस्कृती म्हणती परक्या घरातून आलेली मुलगी आहे, तिला जरा वेळ द्या, ही आपली संस्कृती मान्य करते. पण तेवढा वेळ सुद्धा अनेक वेळा दिला जात नाही. त्यामुळं विवाह झाल्यानंतर टिकवायचा असेल तर तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी ठेवली पाहिजे की काही गोष्टी बदलतील, नक्कीच काही गोष्टी बदलतात. त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात की ह्या विवाह होण्यापूर्वी, होण्यासाठी, विवाह ठरला तो होईपर्यंत आणि विवाह झाल्यावर टिकण्यासाठी, तिन्ही कालावधीमध्ये या सगळ्यांचं समुपदेशन आपल्याला करावं लागतं. आता ही समुपदेशन मी तुम्हाला सगळं सांगितलं, समजा झालंच नाही तर काय होतं ते पहिल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, 4-5 गोष्टी अंजली राहुलचे जे फॉर एक्झाम्पल सांगितले ते. पण सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की समुपदेशन योग्य झालं नाही, त्यामुळे लग्न झालं नाही तर वैफल्यग्रस्तता येते. पहिल्यांदा फ्रस्ट्रेशन येतं, आजूबाजूच्या माझ्या मित्रांची लग्न होत आहेत, मैत्रिणींची लग्न होत आहेत, माझ्यापेक्षा कितीतरी लहान मुलगा मुलगी आहेत, तशी लग्न झाली आहेत, माझं होत नाही. फ्रस्ट्रेशनची पुढची पायरी आहे न्यूनगंड, कॉम्प्लेक्स. का होत नाही, माझ्यात काहीतरी कमी आहे का, माझ्यात काहीतरी कमी आहे का, हे एक मानसिक रोग सुद्धा तयार होऊ शकतो की का होत नाही माझं. कारण का होत नाही याची जबाबदार अनेक तुम्हीच असता. मगाशी म्हणलं तसं, ज्या एका कारणासाठी 5-6 वर्ष एखादा मुलगा किंवा मुलगी मॅट्रिमोनियल साईटवर आहे, हजारो बघितलेले आहेत, हजारो स्थळं बघितली पण मान्य नाही केलेली, आणि आता जर तुम्हाला कोणी विचारत नसेल तर हा दोष तुमचा आहे. मग तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागते. तर जर वेळेत काउन्सिलिंग झालं नाही, तुम्हाला जर सांगण्यात आलं नाही की तू आता ऍक्सेप्ट कर, फ्लेक्झिबल हो, ऍडजस्ट कर. आणि हे लक्षात घ्या की अनेक वेळा त्या मुलाला मुलीला कळत नाही की आसपासची लोक आपल्या हितासाठी सांगतात आणि त्याला वाटतं नाही माझंच खरं आहे, हे काहीतरी चुकीचं सांगतात, मला लग्न करायचं, तू कोण सांगणारा, तू कोण सांगणारी, असं पण असू शकतं. तर तुम्हाला जर समुपदेशन वेळेत झालं नाही, अनेक वेळा काउन्सिलिंगच्या माध्यमातून एखादं न ठरलेलं लग्न किंवा रिजेक्ट केलेलं लग्न सुद्धा जमल्याची उदाहरणं आहेत. जो मुलगा किंवा मुलगी तर रिजेक्ट केलेली होती, योग्य काउन्सिलिंग झालं तर तो मुलगा आपल्याला आता आवडतो किंवा मुलगी आपल्याला आवडते, हे सुद्धा दिसून आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा बघाव्या लागतात की जर काउन्सिलिंग झालं नाही तर लग्न उशिरा होत नाही, न्यूनगंड येतो, आणि मग लग्न उशिरा व्हायची वेळ आली की मग तुमच्या वयाची ज्या एक अपेक्षा तुम्ही ठेवली होती पूर्वी की माझ्या वयात एवढंच पाहिजे, माझा एवढाच पगार पाहिजे, तर सगळ्यांची लग्न आता होऊन गेले. आता तुम्हाला ऍडजस्टमेंटच करावी लागणार. जी ऍडजस्टमेंट तुम्ही पूर्वीच केली असती तर आताच्या ऍडजस्टमेंटला वेळ आली नसती. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा की ऍडजस्टमेंट तुम्हाला नंतर करायची का पहिल्यांदा करायची. हे सर्वात समुपदेशामध्ये तुम्हाला ते सांगितलं जातं. जर लग्न होत नाही, न्यूनगंड आलाय, कॉम्प्लेक्स आलाय, फ्रस्ट्रेशन आलंय म्हणून तुम्ही ऍडजस्ट करणार असाल तर हे न करता सुद्धा आधीच ऍडजस्ट करा ना. पण होत नाही, हे काउन्सिलर तुम्हाला सांगतो की तुझ्या काय अपेक्षा आहेत त्या पद्धतीने तू कर. आता याला मी विवाहाचं ग्रामर म्हणतो. विवाहाच्या ग्रामरमध्ये, व्याकरणामध्ये काय आहे की सगळे फक्त वधू किंवा वर किंवा पालक सुद्धा काय करतात, त्यांना सगळ्यांना पूर्णविराम तरी पाहिजे, उद्गारवाचक चिन्ह तरी पाहिजे किंवा प्रश्नचिन्ह तरी पाहिजे. कुणाला स्वल्पविरामच नकोय. पूर्णविराम म्हणजे नाही, नको, फुल स्टॉप नकोच, हा प्रश्नांकित, हा काय अर्थ आहे काय, याला नको, हा उद्गार, हा कसला आहे म्हणून उद्गार करायचा, बाजूला काढायचा. तुम्ही स्वल्पविराम घ्या, थांबा जरा, खरंच त्याला बघा काय आहे, वेळ द्या जरा. ह्या विवाहाच्या ग्रामरमध्ये, व्याकरणामध्ये तुम्हाला स्वल्पविराम महत्वाचा आहे. तुम्हाला प्रश्नचिन्ह देऊन किंवा उद्गारवाचक चिन्ह देऊन किंवा बाकीचे कुठलंही व्याकरण वापरून तुम्हाला उपयोग नाही. स्वल्पविराम द्या, विश्रांती घ्या, थांबा, बघा, पहा आणि मग पुढे जाऊ. तर हे सर्वात महत्वाचं आहे की हे व्याकरण तुम्हाला समजून घ्यावंच लागतं. आणि सर्वात महत्वाचं, ज्या गोष्टी ऍडजस्ट होतील त्याचा आग्रह धरूच नका ना. ज्या गोष्टी ऍडजस्ट होतात आग्रह धरू नका. मगाच सिबिलचं उदाहरण आहे, मग सांगितलं मी तुम्हाला की सिबिल स्कोर कमी आहे, मला नकोच आहे कर्ज, सिबिल स्कोर माझा कमीच राहणार आहे, हे समजून सांगा, लग्न जमेल, लग्न मोडणार नाही. पण आपण ते विचारच करत नाही, आपण ऍडजस्टमेंटच करत नाही. जे काही गोष्टी ऍडजस्ट करण्यासारख्या नसतील, आता वय तुम्ही ऍडजस्ट करूच शकत नाही. तुमचा जो जर हे असेल इन्सिस्टन्स लग्न वयावरच असेल तर यू कॅनॉट ऍडजस्ट. तसं वय तुम्ही कमी करणं शक्यच नाही. पण ज्या गोष्टी, पगार तुम्ही ऍडजस्ट करू शकता, बाकी सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करू शकता, तर ऍडजस्ट करा. हा सर्वात महत्वाचा आहे, तर तुम्हाला होणार आहे. अनेकांना ऍडजस्ट तडजोड मीच का करू, तर करायला नको का असं वाटत. इथं जेंडर नाहीये कुठला, तो किंवा ती विषयच नाहीये. लग्न जो आहे, लग्नेच्छू जो आहे, तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, सगळ्यांना आपल्याला ऍडजस्टमेंट करावीच लागणार. आणि
आता मी मॅनेजमेंटला शिकवतो म्हणून एक गोष्ट असते की ते टिकमार्क पद्धत असते. टिकमार्क म्हणजे काय, तुम्हाला 10 विषय आहेत, तुमची कम्पॅटिबिलिटी ठरवताना तुम्हाला 10 दिलेले आहेत. दिसायला चांगला, उंची, गोरा किंवा अजून पगार, वय, अशा 10 गोष्टी आहेत तुमच्यासमोर. टिकमार्क करा. 100% तर मिळणारच नाही, गॅरंटेड आहे. 10 जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत ते 10च्या 10 मिळणं 100% शक्य नाही, कुणाला शक्य नाही. मग आपण बघतो आता की 60%, 70% सुद्धा आपण चांगले मार्क्स पास झाले म्हणतो ना, तर 10 पैकी 7 जरी तुमच्या समोर आले टिकमार्क की हे याच्यामध्ये आहेत बरं का, तर निवडा की. टिकमार्क पद्धत कधीही चांगली. टिकमार्क पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला कळतं की माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्यापैकी 70% तरी ते मॅच होतात. 100% मॅच करण्याची अपेक्षा कधीही धरू नका, होणारच नाही कोणाचंच होणार नाही. तर मग 70% तुमचा गोल ठरवा तुम्ही. मला 50% मॅच झालं तरी चालेल, 70% मी म्हणतच नाही, 50% मॅच झालं तरी चालेल तर तुम्ही ऍक्सेप्ट करा, तर त्या गोष्टी होणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे नव्या मालिकांचं एक जे शीर्षक आहे, थोडं तुझं थोडं माझं, हा सर्वात महत्वाचा मंत्र आहे. आता जर तुम्हाला करायचं असेल तर ऍडजस्टमेंट म्हणजे थोडं तुझं थोडं माझं. मी थोडं ऍडजस्ट करतो, थोडं तू ऍडजस्ट कर, थोडं तुझं घेतो, थोडं माझं घेतो, तर होणार आहे. तर ह्या प्रकारे तुम्हाला नक्कीच एकमेकांचं समुपदेशन तुम्ही करू शकता, काय करायचं, कशा प्रकारे करायचं, आणि गोष्टी बदलतात. तुम्ही जुन्या काळातली लग्न म्हणजे जेव्हा आता नव्या पिढीला आश्चर्य वाटतं की एखाद्या लग्नाचा 50वा वाढदिवस, 60वा वाढदिवस, पण आज तो कॉन्फिडन्स नव्या पिढीमध्ये नाही, दुर्दैवाने म्हणावं लागतं. अनेक वेळा तर मी ऐकले, स्वतः शब्द ऐकलाय म्हणून सांगतोय, पहिला डाव आपण देवालाच द्यायचा, ह्या मतापर्यंत आलेले आहेत. पहिलं लग्न घटस्फोट झाला, वर्षभरात परत दुसरं लग्न करू, पहिला डाव देवाला, पूर्वी असायचे तसं. ह्या पद्धतीने चालत नाही. जेव्हा तुम्ही एकीकडे आपल्या संस्कृतीमध्ये 50, 60, 40, 50 वर्ष लग्न टिकतात शेवटपर्यंत, ह्या प्रकारे आपल्याला चालत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा बघायला लागतात तुम्हाला की थोडं तुझं थोडं माझं, हा मंत्र जर त्या 2 वधूवरांनी, त्या दोन्ही पालकांनी, त्यांच्या आई वडिलांनी, आसपासच्या लोकांनी जर केलं तर कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या समुपदेशनाची गरज नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे तुलना करू नका. हे सर्वात कुठल्याही गोष्टीचा तुलनेतनं तुम्हाला दुःखच पदरी येतं. नुकतीच जेव्हा गेल्या वर्षी जेव्हा 12वीचा निकाल लागला, कशी तुलना केली जाते बघा, दुःख कसं वाढतं बघा. माझ्या एका मित्राच्या मुलाला 97% मार्क्स पडले. एवढा घरात आनंद होता, पेढे आणले, 50-60 किलो पेढे आणले, सातारचा असल्यामुळे कंदी पेढे आणले, वाटायला सुरुवात केली. तेवढ्यात कळलं की शेजारच्या मुलाला 98% पडले. झालं, दुःख सुरू झालं. आज 97% कमी आहेत का? सगळे नाही, पेढे वाटू नका, बघा शेजारच्याला 98% पडलेत, आपल्याला 97% नाही, नको काय. ह्या पद्धतीने ही तुलना तुम्हाला दुःखाकडेच नेणार. तुझे 97 चांगले आहेत ना, दुसरीकडे 57% वाले पार्टी करतात बाहेर की 5 झालोय म्हणून, आणि इकडे तुम्ही 97% पडलाय आणि तुम्ही एक मला हे करताय. नको, तुलना केली की तुमच्या पदरी दुःख येणारच. त्यामुळे वधू आणि वरांनी त्यांच्या पालकांनी पहिल्यांदा तुलनेत बाहेर पडलं पाहिजे की त्याचा पगार किती आहे, तो दिसायला कसा आहे, माझी मारुती 800 त्याची मात्र ऑडी आहे. ह्या तुलना दुःख वाढवणारच ठरतात तुम्हाला. तर तुम्हाला प्रत्येकजण आपापल्या गोष्टीने घेईल. काही लोकांना आवडून सुद्धा, म्हणजे कॅपॅसिटी असून सुद्धा गाड्या न घेणारे आहेत ना, कितीतरी लोक आहेत. अतुल कुलकर्णी नावाचा आपला जो नट आहे, त्यानं आमच्या पाटण तालुक्यात घर बांधलंय. त्याच्या घरामध्ये गादी पण नाहीये, सतरंजीवर असतो, त्याच्याकडे एसी नाहीये, फ्रीज नाही, काही नाही, साधा घर. त्याला काय कमी आहे का? तो भरपूर घेऊ शकतो. तशी माणसं जगू शकतात. दापोलीमध्ये दिलीप कुलकर्णी दाम्पत्य, घरात वीज पण नाही, त्यांच्या कंदिलावर येतच. कशाला पाहिजे? ही अगदी टोकाची उदाहरणं झाली. पण तुलना काय करतो आपण की आपल्याकडे, माझ्याकडे 800 आहे, त्याच्याकडे ऑडी आली, ऑडी पण जाऊ द्या, दुसरी I10 आली समजा मारुतीपेक्षा मोठी, तरी दुःखाला सुरुवात होते. हे लग्नाच्या बाबतीत हे दुःख जे तुलनेचं आहे ते आपल्याला बाजूला काढावंच लागतं. ही तुलना करू नका. यू आर इंडिव्हिज्युअल. तुमच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या असणार आहेत, प्रत्येकाचा अनुभव सुद्धा वेगळा असणार आहे. ओके, सर्वात वेळ झालेला संपत आला. सर्वात महत्वाचं, आम्ही मॅनेजमेंटला शिकवताना एक 5-5-5 नावाचं टेक्निक शिकवतो. की 5-5-5 म्हणजे काय की लग्नानंतर वाद होतात किंवा आधी पण होतात, तर तुम्ही फक्त हे 5-5-5चं तंत्र जर वापरलं, काय आहे त्याच्यामध्ये की 5, आता प्रॉब्लेम कसा होतो बघा, दोघं बोलायला लागली ना की समोरच्याला बोलून न देत, नाही तर मध्येच मुद्दा तोडला जातो, त्याच्यातनं वाद सुरू होतो. समोरचा पूर्ण ऐकूनच घ्यायचं नाही. 5-5-5 मध्ये काय आहे, पहिल्यांदा वधूला 5 मिनिटं बोलून द्या, तिला जे काय बोलायचं, समोरच्यानं काही बोलायचं नाही, कंप्लीट हाताची घडी, तोंडावर बोल. तिचं 5 मिनिटं बोलून झालं की वरानं बोलू दे 5 मिनिटं, त्याला 5 मिनिटं बोलू दे, आणि मग उरलेला जे 5 मिनिटं आहे, उरलेले 5 रिमेनिंग 5 जे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही दोघांनी आपण काय बोललो ते 5 मिनिटं चर्चा करून निर्णय आपल्यात जातो. प्रयोग करून बघा कोणीही की आत्ता
समोरचा माणूस बोलायला सुरुवात झाल्यावर 10व्या सेकंदाला समोरचा माणूस काहीतरी बोलतो, तुम्हाला बोलूनच देत आणि मग त्यामुळे वाद तयार होतो. त्यापेक्षा समोरच्याला 5 मिनिट आणि एक ह्याच्यामध्ये 5 मिनिटं प्रत्येक जण बोलू शकतोच असं नाही. 4 मिनिटं वधू बोलली, वरानं 4च मिनिटं बोलायचं. 3 मिनिटं वधू बोलली, वरानं पण 3च मिनिटं बोलायचं आणि मग तुम्ही 3 मिनिटांमध्ये सोल्युशन काढा. ह्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत की तुम्ही ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. ऐकून नाही घेतलं, तुम्ही तुमचाच मुद्दा आहे, तोच बोलत मला बोलूनच देत नव्हता, मग हे टेक्निक करा, 1-1-1 करा, 2-2-2 करा, 2-2 मिनिटं बोला, नंतर तुम्ही 2 मिनिटं आपापसात निर्णय घ्या. एक चांगलं टेक्निक मॅनेजमेंटमध्ये वापरलं जातं, ते आपण सोसायटीमध्ये सुद्धा वापरू शकतो, सोशल लाईफमध्ये सुद्धा वापरू शकतो. नंतर अनेकांना मॅनेजमेंटमध्ये कोण असतील तर स्वॉट अनालिसिस असतं. स्वॉट अनालिसिस मध्ये स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तुम्ही तुमचा वधू किंवा वर याचे चौकन करा, त्याच्यामध्ये त्याचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय, स्ट्रेंथ काय, विकनेस काय, अपॉर्च्युनिटी काय आणि थ्रेट्स काय. निर्णय मोठ्या मोठ्या अंबानींपासून अदानींपर्यंत सगळे निर्णय स्वॉट अनालिसिसवर घेतले जातात. स्वॉट की कशा प्रकारे स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट, तुम्ही ते बघा, तिथंच तुम्हाला कम्प्लीट सोल्युशन मिळेल की कशा प्रकारे मला निर्णय घ्यायचा आहे. तुमचा जो तुमच्या मनात जो मुलगा आहे त्याचे स्ट्रेंथ काय काय बघा, पगार चांगला आहे, वय योग्य आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचे विकनेस काय आहेत, नोकरी चेन्नईला आहे, बेंगलोरला आहे, आसपास हे विकनेस आहे, बरोबर आहे, तुम्हाला लांब जावं लागणार. अपॉर्च्युनिटी काय आहे, तुम्ही चेन्नईला असल्यामुळे तुम्हाला पण चांगली नोकरी मिळेल. थ्रेट म्हणजे काय, तुम्ही परत महाराष्ट्रात परत येऊ शकणार नाही. याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकाचं मार्किंग जर केलं तर स्ट्रेंथ जर जास्त असतील तुम्ही तो निवडा. हे साधी सोपी गोष्ट आहे. तर स्वॉट अनालिसिस हे तुम्ही जनरल ह्याच्यामध्ये सुद्धा करू शकता. त्यानिमित्तानं तुम्हाला एखादा निर्णय आपल्याला निश्चितच येता येतो. नंतर अजून एक विषय असतो, तो म्हणजे व्हाय अनालिसिस. हा मी माझ्या आवडीचा विषय मॅनेजमेंट शिकवताना. व्हाय अनालिसिस म्हणजे काय, एका जपानी उद्योजकाने शोधलेला आहे. व्हाय अनालिसिस म्हणजे काय, तुम्हाला 5 वेळा व्हाय विचारायचे, का असा शब्द विचारायचा. 6व्या काला तुम्हाला तुमचं सोल्युशन मिळतं. हे जपानी तंत्रज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल काय असतं की माझं लग्न का जमत नाही, हा पहिला प्रश्न. माझं लग्न जमत नाही स्टेटमेंट आहे. का, माझ्या अपेक्षा खूप आहेत. का तुझ्या अपेक्षा खूप आहेत, कारण माझा पगार जास्त आहे, मी दिसायला सुंदर आहे. का तुझा पगार जास्त आहे, तर माझी नोकरी चांगली आहे. तर तुम्हाला नंतर लक्षात येईल की तुम्हाला कुठल्या तरी 5व्या किंवा 6व्या प्रश्नापर्यंत तुम्हाला सोल्युशन मिळतं की मला सुद्धा थोडंफार फ्लेक्झिबिलिटी राहावी लागणार आहे, थोडंफार ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. त्यामुळे हे 5-5 टेक्निक असेल, स्वॉट अनालिसिस असेल, व्हाय अनालिसिस असेल, हे समुपदेशक वापरतात की तुम्ही ह्याचं एक टेक्निक वापरा, शास्त्रीय पद्धतीने विचार करा. कोणी सांगते म्हणून कोणाच्या उपदेशावर आपल्याला ह्या पद्धतीने जायचं नाहीये. शेवटचं फक्त 1 मिनिट मगाशी म्हटलं तसं की लैंगिक संबंधांबाबत, लग्न मगाशी म्हटलं तसं कोणी गप्पा मारण्यासाठी किंवा भेंड्या खेळण्यासाठी करत नाही. निश्चितच लैंगिक संबंधाचा आधार आहे, बरोबर. मग तेव्हा गैरसमज दुर्दैवानं आपल्या पिढीच्या हातात आतापर्यंत काय आहे, पोर्नोग्राफी आहे, व्हिडिओ आहे डिफरंट प्रकारचे, गुगलवर चित्र प्रकारचं आहे, त्याच्यातनं गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे हे समुपदेशन तुम्ही योग्य डॉक्टरकडून म्हणतोय मी, लॉज मधल्या डॉक्टरकडून नाही. तुम्हाला माहिती लॉज मधले डॉक्टर कसे असतात, तिथून नाही, समुपदेशन करून घ्यायला पाहिजे. गैरसमज असतात. आणि अनेक जेव्हा ज्या निळ्या चित्रपट फिल्म बघितले जातात ते चित्रपट आहेत. जसा हिंदी चित्रपटामध्ये रेग्युलर सनी देओल 10 लोकांना मारतो, हे खोटे आपल्याला माहिती आहे, होऊच शकत नाही. एका फेकून रजनीकांत अशी मारले की तो लांब उडून पडतो वगैरे, हे खोटे आपल्याला माहिती आहे, टेक्निक आहे. तसंच त्या निळ्या चित्रपटांमध्ये सुद्धा दाखवतं खोटंच आहे, रिटेक आहे आणि ऍक्टिंग आहे सगळी. हे लक्षात न येता काही गैरसमज तयार होतात आणि मग लग्नानंतर एक लैंगिक विषय तयार होतात, ज्याच्यातनं भारतातले बहुतेक घटस्फोट लैंगिक कारणानं होतात. त्यासाठी लैंगिक समुपदेशन सुद्धा सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे आज हा सगळा विषय खूप मोठा होता, मी साधारण जास्तच वेळ घेतला जरा, पण ह्या निमित्तानं मला एक वेगळ्या विषयावर संधी मिळाली. आणि परत शेवटचं मला एवढंच सांगायचं, मागाशी म्हटलं तसं की थोडं तुझं थोडं माझं आहेच आहे. लग्नाला इव्हेंट न समजता तर संस्कार समजण्याची गरज. इव्हेंट करा तुम्ही, पण लग्न टिकवायचं असेल तर संस्काराच्या पद्धतीनंच टिकवावं लागणार आहे. त्यामुळं आपला आसपास असणाऱ्या समाजातले जे वधूवर आहेत, पालक आहेत, मित्र आहेत, बाकीचे समाज आहेत, त्यांना या समुपदेशनाचं महत्व कळावं, हे यासाठी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. रोज बोलला जाणारा विषय आज सरांनी जाहीरपणे मांडला, त्याबद्दल धन्यवाद सर. समाजाला लग्न हा जो विषय आहे तो प्रवाही ठेवतो आणि हा विषय जाहीरपणे मांडणं फारच कठीण गोष्ट आहे.
तर सरांनी आज आपल्याला उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आभार प्रदर्शन महत्वाचं आहे, त्यामुळे वेळात वेळ काढून सरांनी आपल्याला व्याख्यान दिलं आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी सरांचेच मनापासून आभार मानतो. तसेच व्याख्यानाला शोभा आणण्याचं काम मुख्यतः श्रोतृवर्गच करत असतो. तर आज आपण एवढ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व श्रोतृवर्गाचेही मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर व्यवस्थापन इथलं महत्वाचं आहे. व्यवस्थापनाला सहाय्य करणारे इथले सर्व कर्मचारी यांचेही मी आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर इथे उपस्थित असणारे लोक तर प्रत्यक्षपणे ऐकूच शकतात, तसेच युट्यूबच्या माध्यमातून अजून हजारो लोक जे ऐकू शकतात, ज्यांच्यामुळे ऐकू शकतात, ते तांत्रिक सहाय्य करणारे मी त्यांचेही आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. उद्या संध्याकाळी 6 वाजता पुढच्या व्याख्यानाला भेटूया. धन्यवाद.